तर व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आता आपले दोन लेक्चर ऑलरेडी कॉर्टिकोस्टेरॉइडचे मी अपलोड केलेले आहेत डिटेलमध्ये, ते तुम्ही काहींनी पाहिले असतील. आणि एक्झाम ओरिएंटेड जर विचार केला कॉर्टिकोस्टेरॉइड टॉपिकचा, तर लॉंग क्वेश्चन ही कॉर्टिकोस्टेरॉइड वर येऊ शकतो. क्लासिफाईड कॉर्टिकोस्टेरॉइड, मेन्शन यूजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, कॉन्ट्राइंडिकेशन्स ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड, असा क्वेश्चन येऊ शकतो. फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स डिटेलमध्ये तुम्हाला विचारणार नाही, कारण 7.5 मार्कच्या क्वेश्चन साठी क्लासिफिकेशन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, युजेस 10-12 आहेत, ऍडव्हर्स इफेक्ट 10-12 आहे, कॉन्ट्रा इंडिकेशन 5-6 आहे, ते तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर 2 मार्कला कॉर्टिकोस्टेरॉइड्स युजेस विचारले जाऊ शकतात. समजा रोल ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड इन ब्रॉन्कियल अस्थमा, किंवा दुसरा विचारला जाऊ शकतो की लाईफ सेव्हिंग युजेस ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड. अजून विचारला जाऊ शकतो की ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड, 2 मार्कला तुम्हाला येऊ शकतो. बरोबर आहे. त्यानंतर हाऊ विल यू स्टॉप कॉर्टिकोस्टेरॉइड आफ्टर क्रोनिक यूज, टॅपरिंग जे आहे ती कन्सेप्ट तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर कॉर्टिकोस्टेरॉइड डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही यूज करणाऱ्या ड्रग्स पैकी एक असल्यामुळं त्याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. शॉर्ट क्वेश्चन 2 मार्कचा, त्याचप्रमाणे 4 मार्कचा शॉर्ट नोट येते ती, आणि लॉंग क्वेश्चनचा ही पार्ट कॉर्टिकोस्टेरॉइड विचारलं जातं. त्यामध्ये क्लासिफिकेशन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, कॉन्ट्रा इंडिकेशन हे टिप ऑफ टंग पाहिजे. बुक्स मध्ये डिटेलमध्ये आहे कॉर्टिकोस्टेरॉइड. मी पण डिटेलमध्ये 2 लेक्चर्स तुम्हाला अपलोड केलेले आहेत, आणि नोट्स पण डिटेलमध्ये आहे. तर फार्मेकोलॉजिकल ऍस्पेक्ट जे आहे, म्हणजे फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड, त्या डिटेलमध्ये तुम्हाला माहित नसल्या तरी अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू माहित असणं गरजेचं आहे. त्यावरून तुम्हाला युजेस लक्षात राहतील, त्यावरून तुम्हाला ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात राहतील. तर आपण पहिले बेसिक गोष्टी डिस्कस करूया, नंतर ड्रग्स क्लासिफिकेशन, मेकॅनिझम, फार्माकोलॉजिकल इफेक्ट, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, कॉन्ट्रा इंडिकेशन, आणि स्पेशल कंडिशन्स मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड कसे यूज केले जातात, ते लास्टला आपण डिस्कस करणार आहोत. तर आपल्याला आजच्या एका लेक्चर मध्ये हा टॉपिक संपवायचा आहे, तर आपण स्टार्ट करूया. तर ऍड्रिनल कॉर्टेक्स नावाचा जो ग्लँड आहे, ती 3 हार्मोन सिक्रेट करते: ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड्स आणि अँड्रोजन. किडनीच्या वरती ती ग्लँड प्रेझेंट असते, ऍड्रिनल ग्लँड. आणि ऍड्रिनल ग्लँड मध्ये 2 पार्ट असतात: ऍड्रिनल कॉर्टेक्स, ऍड्रिनल मिडुला. तर ऍड्रिनल कॉर्टेक्स जो बाहेरचा पार्ट असतो ग्लँडचा, म्हणजे बाहेरचा, आणि आतमध्ये सगळ्यात सेंटरला जो असतो मिडुला असतो. तर ऍड्रिनल कॉर्टेक्स ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड्स आणि अँड्रोजन हे 3 हार्मोन सिक्रेट करतं. ऍड्रिनल मिडुला नावाचा जो स्ट्रक्चर आहे ते ऍड्रिनलिन रिलीज करतं, हे आपल्याला माहित आहे. आणि दोन्ही किडनीच्या वरती ही ऍड्रिनल ग्लँड प्रेझेंट असते. आता जे कॉर्टिकोस्टेरॉइड वर्ड आहे, हा ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि मिनरलोकॉर्टिकॉइडला एकत्रित वापरलं जातं. त्याला कॉर्टिकॉइड्स असेही म्हणतात. बरोबर आहे. तर कॉर्टिकोस्टेरॉइड्स मध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि मिनरलोकॉर्टिकॉइड्स येतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. केंडल, रिस्टेन आणि हेन्स ह्या सायंटिस्टला कॉर्टिकोस्टेरॉइडच्या डिस्कव्हरीसाठी त्यांना नोबेल प्राइज भेटलेला आहे. आता कॉर्टिकोस्टेरॉइडची सिंथेसिसची स्लाइड मी दाखवत आहे तुम्हाला. त्याचं काही तुम्हाला एक्झाम मध्ये महत्वाचं नाही, फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय: कोलेस्ट्रॉल इज अ प्रिकर्सर फॉर सिंथेसिस ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड्स आणि अँड्रोजन. आपल्या एड्रिनल कॉर्टेक्स मध्ये हे जे हार्मोन्स आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड्स आणि अँड्रोजन, यांचा जो प्रिकर्सर आहे तो कोलेस्ट्रॉल आहे. बरोबर आहे. तर यापासून हे हार्मोन्स बनवले जातात. आणि ही सिंथेसिस ऍड्रिनल ग्लँड मधली ही एचपी ऍक्सिस वर डिपेंड आहे. तर हा वर्ड तुम्हाला परत परत येऊ शकतो, एचपी ऍक्सिस. एचपी ऍक्सिस म्हणजे काय? हायपोथॅलॅमस पिट्युटरी ऍड्रिनल ऍक्सिस, एचपी ऍक्सिस. ओके. ओके. तर आता ऍड्रिनल कॉर्टेक्स मध्ये हे हार्मोन बनता इतकं क्लिअर झालं. हे हार्मोनची सिंथेसिस कशी रेग्युलेट केली जाते? तर एचपी ऍक्सिसने. हायपोथॅलॅमस पिट्युटरी ऍड्रिनल ऍक्सिस, एचपीए. हायपोथॅलॅमस काय करतं? कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन रिलीज करतं, त्याला कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर असेही म्हणतात. आणि हा अँटिरियर पिट्युटरीवर ऍक्ट होतो. आणि
कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग फॅक्टर अँटेरियर पिट्युटरी ऍक्ट झाल्यानंतर अँटेरियर पिट्युटरी मधून ACTH रिलीज होतं. ओके, ACTH रिलीज झाल्यानंतर हे ACTH सर्क्युलेशन थ्रू ऍड्रिनल कॉर्टेक्स वर ऍक्ट होतं आणि ऍड्रिनल कॉर्टेक्स वर ACTH ऍक्ट होऊन हे ऍल्डोस्टेरॉन सॉरी ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड आणि अँड्रोजन यांची सिंथेसिस होते. तर अशा प्रकारे हे HP ऍक्सिस ऍड्रिनल कॉर्टेक्स मधून किंवा ऍड्रिनल कॉर्टेक्स च्या लेवलवर हे ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड हे अँड्रोजन हार्मोन तयार करतो. आणि जेव्हा हे हार्मोन्स सर्क्युलेशन मध्ये येतात आणि त्यांची लेवल आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी मेंटेन राहील, जेवढी पाहिजे तेवढी झालेली असेल, तर मग हे हार्मोन मग हायपोथॅलॅमसला सिग्नल पाठवतात की ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड, अँड्रोजनची लेवल सफिशियंट आहे आणि त्यानंतर HP ऍक्सिस सप्रेस होतो. बरोबर आहे, त्याला निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम असं म्हणतात. स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये हे कॉर्टिकोस्टेरॉइडचा रोल फार महत्वाचा आहे. जेव्हा बॉडी एखाद्या स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये जाते तेव्हा हे कॉर्टिकोस्टेरॉइड्स रिलीज होतात. तर स्ट्रेसफुल कंडिशनला डील करण्यासाठी हे हार्मोन्स फार महत्वाचे आहेत. आता नेक्स्ट पार्ट, तर HP ऍक्सिस मी तुमच्याशी डिस्कस केलेला आहे. आता कॉर्टिकोस्टेरॉइडच्या फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि मिनरलोकॉर्टिकॉइड्स येतात. तर ग्लुकोकॉर्टिकॉइडचे ऍक्शन्स आणि मिनरलोकॉर्टिकॉइडचे ऍक्शन्स मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर ह्या कॉर्टिकोस्टेरॉइडचा रोल काय आहे? ओके, ह्या कॉर्टिकोस्टेरॉइडचा रोल काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर आपल्या बॉडीमध्ये फ्लुइड इलेक्ट्रोलाइट, कार्डिओव्हॅस्क्युलर, एनर्जी होमिओस्टॅसिस आणि स्केलेटल मसल नर्वस सिस्टमचा फंक्शनल स्टॅटस मेंटेन करण्यासाठी कॉर्टिकोस्टेरॉइडचा रोल असतो. मी तुम्हाला सांगितलं स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये हे हार्मोन्स फार महत्वाचे आहेत. तर एखादी नॉक्झियस स्टिम्युलस असेल, स्ट्रेस असेल, तर त्या स्ट्रेसला डील करण्यासाठी आपल्या शरीरात कॉर्टिकोस्टेरॉइडची लेवल नॉर्मल असणं फार महत्वाचं आहे. आता काही कॉर्टिकोस्टेरॉइडचे ऍक्शन डायरेक्ट आहे. कॉर्टिकोस्टेरॉइड त्यांच्या रिसेप्टरवर ऍक्ट होऊन ते कार्य करतात आणि काही कंडिशन मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइडचा रोल परमेसिव्ह आहे. परमेसिव्ह रोल म्हणजे काय की कॉर्टिकोस्टेरॉइडच्या प्रेझेन्स मध्ये मुळे बाकीचे जे हार्मोन्स आहेत ते चांगल्या प्रकारे ऍक्ट होतात. तर कॉर्टिकोस्टेरॉइड तिथे डायरेक्ट इफेक्ट दाखवत नाही, त्यांचा प्रेझेन्स दुसऱ्या हार्मोनच्या ऍक्शन साठी फार महत्वाचा आहे. त्याला परमेसिव्ह ऍक्शन म्हणतात. तर काही कॉर्टिकोस्टेरॉइडचे ऍक्शन डायरेक्ट आहे, काही परमेसिव्ह आहे. तर ते सांगितलं परमेसिव्ह ऍक्शन दे डू नॉट देमसेल्फ प्रोड्यूस एनी इफेक्ट, हाऊएव्हर देअर प्रेझेंट फॅसिलिटेट अदर हार्मोन्स टू एक्झर्ट द ऍक्शन्स. ओके, आता कॉर्टिकोस्टेरॉइडचे ऍक्शन्स कोणत्या? तर कॉर्टिकोस्टेरॉइडच्या ऍक्शन्स मध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍक्शन आणि मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्शन अशा आपण डिवाइड करणार आहोत. तर पहिले ग्लुकोकॉर्टिकॉइडचे ऍक्शन डिस्कस करणार आहोत आणि नंतर मिनरलोकॉर्टिकॉइडचे ऍक्शन डिस्कस करणार आहोत. तर ह्या ऍक्शन डिस्कस करण्यापूर्वी कॉर्टिकोस्टेरॉइड कसे ऍक्ट होतात ते आपण डिस्कस करणार आहे. तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, हे एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही की कॉर्टिकोस्टेरॉइडची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय. जर विचारलं तर एका लाईन मध्ये तुम्हाला माहित पाहिजे. नोट्स मध्ये मी डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे कॉर्टिकोस्टेरॉइड कसं ऍक्ट होतं. तर कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि मिनरलोकॉर्टिकॉइड जे आहेत, तर आपल्या शरीरात जे ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड रिलीज होतात किंवा आपण जे बाहेरून ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड देतो ते त्यांच्या रिसेप्टरवर ऍक्ट होतात. ते त्यांच्या रिसेप्टरवर ऍक्ट होतात. मग ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर आहेत, मिनरलोकॉर्टिकॉइड रिसेप्टर आहेत आणि हे न्यूक्लिअर रिसेप्टरचे पार्ट आहे. हे न्यूक्लिअर रिसेप्टरचे टाईप आहे आपण म्हणू शकतो. तर न्यूक्लिअर रिसेप्टर म्हणजे काय हे जनरल फार्मॅक मध्ये आपण डिस्कस केलंय, त्यात मी डिटेल जाणार नाही. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ग्लुकोकॉर्टिकॉइड्स ऍक्ट थ्रू ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर, मिनरलोकॉर्टिकॉइड्स ऍक्ट थ्रू मिनरलोकॉर्टिकॉइड रिसेप्टर. ओके, आणि त्यानंतर ऍक्शन प्रोड्यूस होते. आता ही ऍक्शन कशी घडून येते, काय घडून येते, हे डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. फक्त नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं आहे की ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि मिनरलोकॉर्टिकॉइड्स त्यांच्या रिसेप्टरवर ऍक्ट होऊन प्रोटीन सिंथेसिस अल्टर करून
ते त्यांचे ऍक्शन प्रोड्यूस करतात. म्हणजे त्यांच्या ऍक्शन ह्या हळूहळू येतात. म्हणजे न्यूक्लिअर रिसेप्टर हे स्लोवेस्ट ऍक्टिंग रिसेप्टर आहे, हे जनरल फार्मॅकोलॉजी मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टरवर ऍक्ट होतात. हे रिसेप्टर जर आपण एखादा सेलचा विचार केला, सपोज ही एक सेल आहे, ओके, तर ह्या सेलमध्ये ओके न्यूक्लियस असतं, ओके, तर हे ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर जे आहे, हे ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर हे सायटोप्लाझम मध्ये असतात. तर हा ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टरवर सायटोप्लाझम मध्ये ऍक्ट होतो. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टरवर सायटोप्लाझम मध्ये ऍक्ट होऊन ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टरला ग्लुकोकॉर्टिकॉइड मॉलिक्यूल बाइंड होतो. ओके, म्हणजे अगोनिस्टिक सबस्टन्स किंवा लिगांड रिसेप्टरला बाइंड झाला. त्यानंतर काय होतं की डायमरायझेशन होतं. डायमरायझेशन म्हणजे काय की दोन ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर कॉम्प्लेक्स एकत्र येतात. ओके, एकत्र येतात, त्याला डायमरायझेशन असं म्हणतात. आणि हा डायमराइज फॉर्म नंतर न्यूक्लियस मध्ये एंटर होतो. आणि न्यूक्लियस मध्ये गेल्यानंतर हे डायमराइज फॉर्म ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर कॉम्प्लेक्स हा जो आहे तो ग्लुकोकॉर्टिकॉइड रिस्पॉन्सिव्ह एलिमेंट जो असतो न्यूक्लियस मध्ये, ओके, जे जिथं ते ग्लुकोकॉर्टिकॉइड कॉम्प्लेक्स डायमराइज फॉर्म ऍक्ट होतो, ओके, न्यूक्लियस मध्ये जीन्सवर किंवा आपण म्हणू शकतो की डीएनए वर, तर ते ग्लुकोकॉर्टिकॉइड रिस्पॉन्सिव्ह एलिमेंटला बाइंड होता. आणि त्यामुळं काय होतं, त्यामुळं त्यामुळं जीन फंक्शन अल्टर होतं. ओके, तर न्यूक्लियस मध्ये हे जे डायमराइज कॉम्प्लेक्स आहे ते ग्लुकोकॉर्टिकॉइड रिस्पॉन्सिव्ह एलिमेंट जो डीएनए वर प्रेझेंट असतो त्यावर ते ऍक्ट होतं. आणि त्यामुळं जीन फंक्शन अल्टर होतं. आणि त्याच्यामुळं मेसेंजर आरएनए जो आहे त्याचं फंक्शन अल्टर होतं, त्याची सिंथेसिस अल्टर होते. आणि हा जो मेसेंजर आरएनए आहे तो तयार होऊन तो रायबोझोम कडे जातो. आणि रायबोझोम मध्ये अकॉर्डिंग टू द मेसेंजर आरएनए रायबोझोम मध्ये प्रोटीन सिंथेसिस होते. आता प्रोटीन सिंथेसिस मध्ये काय असतं की काही एन्झाईम्स असतात, आयन चॅनल्स असतात, ट्रान्सपोर्टर असतात, तर याची सिंथेसिस अल्टर होते. आणि याची सिंथेसिस अल्टर होऊन सेल्युलर रिस्पॉन्स अल्टर होतो. म्हणजे ग्लुकोकॉर्टिकॉइड मिनरलोकॉर्टिकॉइडच्या ऍक्शन ज्या आहेत त्या न्यूक्लिअर रिसेप्टर थ्रू होतात. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड कसं ऍक्ट होतं हे मी तुम्हाला सांगितलं. आता ही डिटेल मेकॅनिझम तुम्हाला कोणी विचारणार नाही. थोडक्यात तुम्हाला काय एका लाईन मध्ये लक्षात ठेवायचं, कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि मिनरलोकॉर्टिकॉइड्स असे दोन टाइप्स असतात. ग्लुकोकॉर्टिकॉइड त्यांचं कार्य ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर थ्रू करतात, मिनरलोकॉर्टिकॉइड त्यांचं कार्य मिनरलोकॉर्टिकॉइड रिसेप्टर थ्रू करतात. These are the example of nuclear receptor, and they produce their action by altering protein synthesis. By acting through this receptor, protein synthesis is altered. एवढं एक लाईन तुम्हाला मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये लक्षात ठेवायचं आहे. आता त्या ऍक्शनमुळे काय फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट होतात मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर पहिले आपण ग्लुकोकॉर्टिकॉइडचे ऍक्शन्स पाहणार आहेत. तर कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट आणि कॅल्शियम मेटाबॉलिझमवर पहिले ऍक्शन आहे. तर फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन मध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइडचे ऍक्शन्स आपण पाहणार आहोत. नंतर मिनरलोकॉर्टिकॉइडचे ऍक्शन्स पाहणार आहोत. मिनरलोकॉर्टिकॉइडचे ऍक्शन एकच आहे तुम्हाला लक्षात ठेवायला, सोडियम आणि वॉटर रिटेन्शन. नावच आहे मिनरलोकॉर्टिकॉइड्स. दीज आर द सबस्टन्स or mineralocorticoids are the hormones which responsible for sodium आणि water retention. ओके, ते कसं करतात ते आपण नंतर पाहणार आहोत. ग्लुकोकॉर्टिकॉइडचे ऍक्शन्स खूप सारे आहेत. तर प्रोटीन सिंथेसिस अल्टर करून ग्लुकोकॉर्टिकॉइड कोणकोणते ऍक्शन्स करतात, तर 4 मेटाबॉलिझम रिलेटेड ऍक्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट आणि कॅल्शियम मेटाबॉलिझम. तर इन्सुलिनची जी ऍक्शन्स आहे शुगरशी रिलेटेड त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट कॉर्टिकोस्टेरॉइडची ऍक्शन आहे. इन्सुलिन ब्लड शुगर लेवल कमी करतं, कॉर्टिकोस्टेरॉइड ब्लड शुगर लेवल वाढवतं. तर हायपरग्लायसिमिया इज द इफेक्ट ऑन कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता ते कसं होतं, काय होतं हे डिटेलमध्ये
एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण कॉर्टिकोस्टेरॉइड काय करतात तर हायपरग्लायसेमिया करतात. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की कॉर्टिकोस्टेरॉइड दिल्याने साईड इफेक्ट मध्ये हायपरग्लायसेमिया होऊ शकतो. कोविडच्या पेशंटना कॉर्टिकोस्टेरॉइड आपण यूज केल्यानंतर खूप साऱ्या पेशंट मध्ये शुगर 300, 400, 450, 500 पर्यंत पोहोचत होती. तर हायपरग्लायसेमिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड. तर कॉर्टिकोस्टेरॉइड आणि इन्सुलिन ह्या चा जर विचार केला तर कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमवर एक्झॅक्टली ऑपोजिट इफेक्ट आहे. आपण पाहिलं होतं इन्सुलिन जो आहे तो अनाबोलिक हार्मोन आहे. ओके. तर कॉर्टिकोस्टेरॉइड हा अँटी अनाबोलिक किंवा त्याला आपण म्हणतो की कॅटाबोलिक हार्मोन आहे. तर इन्सुलिन हे प्रोटीन आणि फॅटचं डिपॉझिशन बॉडीमध्ये करतं, शुगरचं युटिलायझेशन करतं. कॉर्टिकोस्टेरॉइड त्याचे उलट करतं, तो ते शुगर युटिलायझेशन प्रिव्हेंट करतं. म्हणजे शुगर स्केलेटल मसल ऍडिपोस टिश्यू मध्ये जाणार नाही, युटिलाइज होणार नाही, ब्लड मध्ये तशीच राहील. लिव्हर मध्ये ते ग्लुकोनिओजेनेसिस कॉर्टिकोस्टेरॉइड स्टिम्युलेट करेल, ग्लुकोज तयार करेल आणि रक्तात पाठवेल. बरोबर आहे. तर हे इफेक्ट कॉर्टिकोस्टेरॉइडचे आहे. हायपरग्लायसिमिया कसं होतं हे पण तुम्हाला माहित पाहिजे. तर शुगर युटिलायझेशन ते होऊ देत नाही, आणि म्हणजे शुगर ऍडिपोस टिश्यू आणि स्केलेटल मसल मध्ये एंटर होत नाही आणि युटिलाइज होत नाही, ब्लड मध्येच राहते. आणि दुसरं, ते ग्लुकोनिओजेनेसिस स्टिम्युलेट करतात, फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट सबस्टन्स, आणि त्याच्यामुळे जे ग्लुकोज लिव्हर मध्ये तयार होतं ते रक्तात येतं आणि रक्तातली साखर वाढते. तर हायपरग्लायसिमिया इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍडव्हर्स इफेक्ट. ओके. ओके. लक्षात आलं तुम्हाला आतापर्यंतचा पाठ? समजताय ना? हो. ओके. येस सर. येस तर आपण सर. फक्त याच्यामधून काय फार्माकोलॉजिकल ऍक्शन, तुम्हाला ते इफेक्ट समजले पाहिजे काय होतं. डिटेल मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही, तेवढं फार्माकोलॉजिकल इफेक्ट लिहायलाच तुम्हाला अर्धा तास लागेल, फक्त ते अंडरस्टँडिंग साठी तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर हायपरग्लायसेमिया कोणत्या मेकॅनिझम मध्ये होतं? दे डिक्रीज पेरिफेरल युटिलायझेशन ऑफ ग्लुकोज बाय डिक्रीजिंग सेल्युलर अपटेक, म्हणजे ऍडिपोस टिश्यू स्केलेटल मसल मध्ये ग्लुकोज अपटेक होऊ देत नाही. दे एन्हान्स एक्सप्रेशन ऑफ हिपॅटिक एन्झाईम इन्व्हॉल्व इन ग्लुकोनिओजेनेसिस. ग्लुकोनिओजेनेसिस साठी जे एन्झाईम लागतात त्यांची सिंथेसिस ते वाढवतात. प्रोटीन एन्झाईम्स आर प्रोटीन, ते ते तयार करतात, आणि ते एन्झाईम तयार झाले की ग्लुकोनिओजेनेसिस वाढणार आहे आणि त्यामुळे ग्लुकोज सिंथेसिस होतं. ओके. ह्या दोन ऍक्शन तुम्हाला लक्षात आलं. आता यानंतर काय होतं की नेक्स्ट जो इफेक्ट आहे तो इनडायरेक्ट इफेक्ट आहे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमशी रिलेटेड, की ग्लायकोजन डिपॉझिशन ते लिव्हर मध्ये वाढवतात. आता ग्लायकोजन डिपॉझिशन कसं होतं? बरोबर आहे. ग्लायकोजन डिपॉझिशन कसं होतं? तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस रक्तातली शुगर वाढते तर बॉडीला सिग्नल जातात की शुगर जास्त आहे, आणि बॉडी नॉर्मल फिजिओलॉजी मेंटेन करायचा ट्राय करते. मग आपली बॉडी रक्तातली शुगर जी कॉर्टिकोस्टेरॉइडने वाढलेली आहे ती कंट्रोल करण्यासाठी काय रिलीज करू शकते? कोणता हार्मोन रिलीज करेल ती? रक्तातली इन्सुलिन. शुगर, इन्सुलिन. आणि इन्सुलिन जेव्हा रिलीज होतं तर इन्सुलिन काय करतं की हे ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये करण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे जे लिव्हर मध्ये ग्लुकोज बनलेलं आहे ते ग्लायकोजन मध्ये कन्वर्ट करून त्याला स्टोअर करायचं लिव्हर मध्येच. तर ग्लायकोजन सिंथेसिस वाढते, ती कॉर्टिकोस्टेरॉइडच्या इनडायरेक्ट इफेक्टमुळे. कॉर्टिकोस्टेरॉइडमुळे हायपरग्लायसेमिया होतं, हायपरग्लायसेमियामुळे इन्सुलिन रिलीज होतं, आणि इन्सुलिन ग्लायकोजन डिपॉझिशन करतो लिव्हर मध्ये. तर ग्लायकोजन डिपॉझिशन कसं होतं हे मी तुम्हाला सांगितलं. आता हे झालं कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमशी रिलेटेड. ओके. ठीक आहे. अजून काय आहे की कॉर्टिकोस्टेरॉइडला अँटी अनाबोलिक किंवा कॅटाबोलिक इफेक्ट आहे असं म्हणतो. म्हणजे ते हार्मोन्स काय करतात? प्रोटिओलायसिस करतात. मसल मध्ये जे प्रोटीन्स आहे, कनेक्टिव्ह टिश्यू मधले प्रोटीन्स आहे, स्किन मधले जे प्रोटीन्स आहे त्याचं ब्रेकडाऊन करतात, आणि अमायनो ऍसिड जे बनतात ते सर्क्युलेशन मध्ये येतात. ते अमायनो ऍसिड लिव्हर मध्ये येऊन ग्लुकोज साठी वापरले जातात. म्हणजे ते मोबिलाइज अमायनो ऍसिड बाय इनहिबिटिंग प्रोटीन सिंथेसिस अँड इन्क्रीजिंग प्रोटिओलायसिस. म्हणजे मसल, कनेक्टिव्ह टिश्यू, स्किन मध्ये प्रोटीन सिंथेसिस इनहिबिट होते, त्याला अँटी अनाबोलिक इफेक्ट म्हणतात. आणि प्रोटीन ब्रेकडाऊन वाढतं, त्याला कॅटाबोलिक इफेक्ट असं म्हणतात. तर अँटी अनाबोलिक आणि कॅटाबोलिक इफेक्टमुळे प्रोटीन सिंथेसिस इनहिबिट होते आणि प्रोटीनचं ब्रेकडाऊन वाढतं, म्हणजे प्रोटिओलायसिस वाढतं. त्यामुळे मसल, कनेक्टिव्ह टिश्यू, स्किन मधले प्रोटीन्स ब्रेकडाऊन होऊन अमायनो ऍसिड सर्क्युलेशन मध्ये येतात आणि ते युटिलाइज होतं याच्यासाठी.
ग्लुकोनिओजेनेसिस साठी लिव्हर मध्ये. तर ही झाली काय म्हणता येईल की प्रोटीनशी रिलेटेड ऍक्शन. प्रोटीन मेटाबॉलिझमवर प्रोटीन सिंथेसिस इनिबिट होती आणि प्रोटीन ब्रेकडाऊन वाढतं. तर ग्लायकोजन डिपॉझिशन तर मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे, का आहे तेच केलं. ओके. आता ह्या ऍक्शनमुळे काय काय साईड इफेक्ट येऊ शकतात. तर हायपरग्लायसेमिया होऊ शकतं, हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आता मसल मधले प्रोटीन्स कमी झाले तर मसल विकनेस होणार आहे. स्किन मधले प्रोटीन्स कमी झाले तर थिनिंग ऑफ द स्किन होणार आहे. मसल वेस्टिंग, थिनिंग ऑफ द स्किन, हे पण कॅरेक्टरिस्टिक कॉर्टिकोस्टेरॉइडचे ऍडव्हर्स इफेक्ट आहे. ओके. बोन मधला ऑस्टोइड लॉस होऊ शकतं, त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतं. ऑस्टिओपोरोसिस साठी बाकी कारण पण आहेत. एक आहे लॉस ऑफ ऑस्टाइड, प्रोटीन ब्रेकडाऊन झाल्यामुळं. ओके. लिम्फोलायसिस होऊ शकतं. तर हे साईड इफेक्ट कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन मेटाबॉलिझमशी रिलेटेड आहे. म्हणजे तुम्हाला फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स वरून साईड इफेक्टही लक्षात ठेवायला इझी जातात. मसल वेस्टिंग, थिनिंग ऑफ द स्किन, लॉस ऑफ ओस्टाइड फ्रॉम द बोन्स, लिम्फोलायसिस, हे काही कॉर्टिकोस्टेरॉइडचे ऍडव्हर्स इफेक्ट आहे. ओके. आता ज्या वेळेस अमायनो ऍसिड म्हणजे प्रोटीनचं एक्सेस ब्रेकडाऊन होतं आणि ते अमायनो ऍसिड युटिलाइज होतात, तर निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स दिसून येतं. तर हायपरग्लायसेमिया, निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर रिझल्ट ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍडमिनिस्ट्रेशन, इन्क्रीज इन ब्लड शुगर लेवल, लिव्हर मध्ये ग्लायकोजन डिपॉझिशन होतं आणि नायट्रोजन जे आहे त्यांचं एक्सक्रिशन युरिन मधून होतं, निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स होतो. ओके. फॅट मेटाबॉलिझमवर काय इफेक्ट आहे. तर फॅट मेटाबॉलिझमवर कॉर्टिकोस्टेरॉइडचा इनडायरेक्ट इफेक्ट आहे, त्याला परमेजिव्ह ऍक्शन्स असं म्हणतात. तर फॅट मेटाबॉलिझमच्या ऍक्शन्स वरून तुम्हाला साईड इफेक्ट पण लक्षात ठेवायचे आहेत. ओके. तर लक्षात घ्या की परमेजिव्ह ऍक्शन म्हणजे इन प्रेझन्स ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड अदर सबस्टन्स, अदर हार्मोनची ऍक्शन्स वाढते. तर कॉर्टिकोस्टेरॉइड डायरेक्टली फॅट मेटाबॉलिझमवर इफेक्ट दाखवत नाही, पण अदर सबस्टन्सचा फॅट मेटाबॉलिझम वरची ऍक्शन जी आहे ती ते पोटेन्शिएट करतात. दे प्रमोट लायपोलायसिस. आता त्याला अनॅबोलिक जो इफेक्ट आहे, सॉरी अँटी अनॅबोलिक आणि कॅटॅबोलिक. तर कॅटॅबोलिक ऍक्शन जी आहे ती फॅट मेटाबॉलिझम वर पण दिसून येते. कॅटॅबोलिक म्हणजे ब्रेकडाऊन, मग फॅटचं ब्रेकडाऊन होणार. ओके. तर लायपोलायसिस होणार. तर दे प्रमोट लायपोलायसिस ड्यू टू ग्लुकॅगॉन, ग्रोथ हार्मोन, एड्रिनालिन, थायरॉक्सिन, ह्या ज्या सबस्टन्समुळे लायपोलायसिस होतं ते प्रमोट करतात. लायपोलायसिस झाल्यामुळं काय होतं की जे ऍडिपोस टिश्यू मध्ये फॅट स्टोअर झालेलं असतं त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि फ्री फॅटी ऍसिड बनून ते सर्क्युलेशन मध्ये येतात. तर इन्सुलिनच्या विरुद्ध ऍक्शन आहे पहा. इन्सुलिन ऍडिपोस टिश्यू मध्ये फॅट स्टोअर करतं, अनाबोलिक इफेक्ट आहे. तर कॉर्टिकोस्टेरॉइडचा कॅटाबोलिक इफेक्ट आहे, ते फॅटचं ब्रेकडाऊन करतं. इन्सुलिन आणि कॉर्टिकोस्टेरॉइडची फॅट मेटाबॉलिझमवर ऑपोजिट इफेक्ट आहे. आता आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ऍडिपोस टिश्यूला रिस्पॉन्स वेगवेगळा येतो, ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. दोन ऍडिपोसाइट्स मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, पेरिफेरल ऍडिपोसाइट्स आणि सेंट्रल ऍडिपोसाइट्स. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, पेरिफेरल ऍडिपोसाइट्स जे आहे त्यावर कॉर्टिकोस्टेरॉइडची ऍक्शन म्हणजे ग्लुकोकॉर्टिकॉइडची ऍक्शन प्रिडॉमिनंट आहे. आणि जे सेंट्रल ऍडिपोसाइट्स आहे, ओके, सेंट्रल ऍडिपोसाइट्स आहे तिथं इन्सुलिनची ऍक्शन प्रिडॉमिनंट आहे. लक्षात आलं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पेरिफेरल साईडला कोणत्या हार्मोनची ऍक्शन जास्त आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड का इन्सुलिन? ग्लुकोकॉर्टिकॉइड, पेरिफेरल ऍडिपोसाइट्स. आणि सेंट्रल ऍडिपोसाइट, आपल्या सेंट्रल जी बॉडी आहे त्यातल्या जे ऍडिपोसाइट्स आहे त्याच्यावर ऍक्शन कोणाची जास्त आहे? इन्सुलिन. इन्सुलिन. तर आता मी तुम्हाला सांगितलं कॉर्टिकोस्टेरॉइड्स, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स रिलीज झाल्यानंतर हायपरग्लायसेमिया होतं, बरोबर आहे.
आणि हायपरग्लायसेमिया झाल्यानंतर बॉडी काय रिलीज करते? इन्सुलिन, बरोबर आहे. आता हे ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि इन्सुलिन जेव्हा सर्क्युलेशन मध्ये असतील तर यांचा फॅट मेटाबॉलिझमवर काय परिणाम होऊ शकतो एकत्रित, तर त्याला आपण नाव दिलंय रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द फॅट. त्याला आपण रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द फॅट म्हणतो त्या इफेक्टला. तर पेरिफेरल ऍडिपोसाइट जे आहेत त्याच्यावर ग्लुकोकॉर्टिकॉइडची ऍक्शन जास्त असल्यामुळं तिथलं जे फॅट आहे, बरोबर आहे, ते ब्रेकडाऊन होऊन फ्री फॅटी ऍसिड बनतील, ते सर्क्युलेशन मध्ये येतील, बरोबर आहे. आणि सेंट्रल ऍडिपोसाइटवर इन्सुलिनची ऍक्शन जास्त आहे. इन्सुलिन काय करेल, ज्या फ्री फॅटी ऍसिड सर्क्युलेशन मध्ये आलेला आहे, ओके, फ्री फॅटी ऍसिड सर्क्युलेशन मध्ये आलेला आहे, ते सेंट्रल ऍडिपोसाइट मध्ये जाऊन तिथं त्याचं फॅट मध्ये रूपांतर करेल. म्हणजे थोडक्यात काय, पेरिफेरल ऍडिपोसाइटवर ग्लुकोकॉर्टिकॉइडच्या ऍक्शन मुळे तिथलं फॅट, ओके, तिथलं फॅट ब्रेकडाऊन होईल, ते सर्क्युलेशन मध्ये येईल. आणि इन्सुलिन काय करेल, ते फ्री फॅटी ऍसिड यूज करून ते सेंट्रल ऍडिपोसाइट मध्ये पाठवून तिथं ते फॅट डिपॉझिट, फॅटच्या स्वरूपात डिपॉझिट करेल. म्हणजे फॅट हे पेरिफेरल साईट वरून कुठं शिफ्ट झालंय? सेंट्रल साईटला. त्याला रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द फॅट म्हणतात, त्याला रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द फॅट म्हणतात. तर कॉर्टिकोस्टेरॉइड खूप जास्त दिवस यूज केल्यानंतर काय होतं? कॉर्टिकोस्टेरॉइड खूप दिवस यूज केल्यानंतर सेंट्रल ऍडिपोसाइट्स मध्ये फॅट डिपॉझिशन होतं. त्याच्यामुळं फॅट डिपॉझिशन फेस मध्ये होईल, फॅट डिपॉझिशन शोल्डर रिजन मध्ये होईल, ऍबडोमिनल मध्ये फॅट डिपॉझिशन होईल, आणि पेरिफेरल साइड जे आहे लिम्स, तिथलं फॅट कमी होईल, त्याला थिनिंग ऑफ द लिम्स म्हणतात. The redistribution of the fat is the characteristic effect of corticosteroid. Okay, characteristic effect of corticosteroid. तर कॉर्टिकोस्टेरॉइडच्या ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये तुम्हाला हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की काय होऊ शकतं रिडिस्ट्रीब्युशन ऑफ फॅट झाल्यामुळं. तर फॅट इज डिपॉझिटेड ऑन द फेस, बॅक ऑफ द नेक, शोल्डर, ऍबडोमिनल. म्हणजे सेंट्रल ओबेसिटी वाढते, सेंट्रल ओबेसिटी वाढते. ओके, फेसवर फॅट डिपॉझिट होऊन मून फेस आणि फिश माउथ, मून फेस सारखं फेस होतं, मून फेस. शोल्डर किंवा बॅक मध्ये फॅट डिपॉझिशन झाल्यामुळे बफेलो हम्प अपीरन्स येतो. तर बफेलो हम्प अपीरन्स तुम्ही नेटवर सर्च करा, मून फेस सर्च करा, तर त्याला नावं दिलेली आहेत. आणि एकत्रित ह्या परिणामाला रिडिस्ट्रीब्युशन ऑफ फॅट झाल्यामुळं पेरिफेरल साईडचं फॅट सेंट्रल साईडला डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळं सेंट्रल ओबेसिटी येते. त्याला आपण कुशिंगॉइड हॅबिटस असं म्हणतो. तर कॉर्टिकोस्टेरॉइड जास्त दिवस यूज केले तर पेशंटला कुशिंगॉइड हॅबिटस डेव्हलप होतो, सेंट्रल ओबेसिटी होते, मून फेस होतो, बफेलो हम्प होतं, ऍबडोमिनल आणि फेसशी रिलेटेड फॅट डिपॉझिशन होतं, थिनिंग ऑफ द लिम्स होतं. तर हे लक्षात आलं तुमच्या कुशिंगॉइड हॅबिटस म्हणजे काय? व्हायवा जर तुम्हाला विचारला कुशिंगॉइड हॅबिटस म्हणजे काय, ओके, किंवा कॉर्टिकोस्टेरॉइडच्या ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये कुशिंगॉइड हॅबिटस जर तुम्हाला कोणी विचारलं की कुशिंगॉइड हॅबिटस मध्ये काय मॅनिफेस्टेशन असतात, तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे हे मून फेस, बफेलो हम्प, फिश माउथ, ऍबडोमिनल फॅट डिपॉझिशन, ओव्हरऑल इफेक्ट इज सेंट्रल ओबेसिटी, थिनिंग ऑफ द लिम्स. ओके, तर हे सगळं कुशिंगॉइड हॅबिटस मध्ये दिसून येतं. तर कॉर्टिकोस्टेरॉइड लॉंग टर्म यूज केलं तर पेशंटला हे मॅनिफेस्टेशन दिसतात. लक्षात आलं तुमच्या फॅट मेटाबॉलिझमवर काय इफेक्ट आहे? कॅरेक्टरिस्टिक रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द फॅट, हा एक वर्ड लक्षात ठेवायचा आहे, आणि त्याच्यामुळे काय साईड इफेक्ट होऊ शकतात ते लक्षात ठेवायचे. समजलंय? हो सर. ओके. आता कॅल्शियम मेटाबॉलिझम, कॅल्शियम मेटाबॉलिझमशी रिलेटेड तुम्हाला लक्षात ठेवायचे की कॉर्टिकोस्टेरॉइड जास्त दिवस यूज केले तर ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतं, ऑस्टिओपोरोसिस. बरोबर. ओके, तर याचं कारण काय आहे? कारण काय होतं ते तुम्हाला सांगतो की कॉर्टिकोस्टेरॉइड
कॅल्शियम मेटाबॉलिझमवर काय इफेक्ट करतात, तर कॉर्टिकोस्टेरॉइड डिक्रीज कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन फ्रॉम द इंटेस्टाइन अँड दे इन्क्रीज कॅल्शियम एक्सक्रीशन फ्रॉम द किडनी. त्यामुळे ब्लड कॅल्शियम लेवल काय होईल, कमी होईल. दे inhibit calcium absorption from the intestine and increase calcium excretion from the kidney. त्याच्यामुळं ब्लड कॅल्शियमची लेवल कमी होते. ब्लड कॅल्शियमची लेवल कमी झाल्यामुळं ब्लड कॅल्शियमची लेवल मेंटेन होण्यासाठी बॉडी काय करतं की बोन मधलं कॅल्शियम ब्लड मध्ये टाकतं. बोन मधलं कॅल्शियम हे ब्लड मध्ये येतं, बोन रिझॉर्प्शन होतं आणि कॅल्शियम बोन मधलं कमी होतं आणि पेशंटला ऑस्टिओपोरोसिस होतं. तर ऑस्टिओपोरोसिस वन ऑफ द इम्पॉर्टंट ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड. तर ऍटलिस्ट एवढी मेकॅनिझम जरी मी सांगितलेली तुम्हाला लक्षात राहिली तरी चालेल. डिटेलमध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. तर इंटेस्टायनल कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन व्हिटॅमिन D3 मेडिएटेड जे कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन असतं, ऍक्टिव्ह फॉर्म व्हिटॅमिनचा 125 डायहायड्रोक्सी कोलिकॅल्सिफेरॉल आहे. ओके, त्याला कॅल्सिट्रॉयल असंही म्हणतात. तर ते कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन कमी होतं, कॅल्शियम एक्सक्रीशन किडनीमधून वाढतं, बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे लॉस ऑफ कॅल्शियम फ्रॉम द बोन. ओके, त्याचप्रमाणे ऑस्टोइड पण लॉस होतं प्रोटिओलायसिसमुळे, त्यांनीही कॅल्शियम लॉस होतं. ओके, पॅराथायरॉइड हार्मोनचे ऍक्शन हे कॉर्टिकोस्टेरॉइड ऍम्प्लिफाय करतात. पॅराथायरॉइड हार्मोन बोन मधलं कॅल्शियम लॉस करतो. ओके, आणि सगळ्यांमुळं ऑस्टिओपोरोसिस होतं. तर स्पोंजी बोन जे आहे ते जास्त एफेक्ट होतात, म्हणजे वर्टिब्रीज, रिब्स, पेल्विस, दीज आर मोर सेन्सिटिव्ह स्पोंजी बोन्स. ओके, आता मिनरलोकॉर्टिकॉइडची ऍक्शन काय आहे, सोडियम वॉटर रिटेन्शन, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पण ग्लुकोकॉर्टिकॉइड रिस्पॉन्सिबल फॉर वॉटर एक्सक्रीशन, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइड काय करतात, वॉटर एक्सक्रीशन करतात. मिनरलोकॉर्टिकॉइड सोडियम वॉटर रिटेन्शन करतात. तर ग्लुकोकॉर्टिकॉइडची ऍक्शन जर वॉटर वर विचारली तर वॉटर एक्सक्रीशन इज देअर ड्यू टू यूज ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड. The glucocorticoids stimulate water excretion from the kidney, maintains glomerular filtration rate. जर एखाद्या पेशंटला ऍड्रिनल इन्सफिशियन्सी आहे, ऍड्रिनल इन्सफिशियन्सी म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऍड्रिनल ग्लॅन्ड ग्लुकोकॉर्टिकॉइड तयार करत नाहीये, तर काय होऊ शकतं, वॉटर एक्सक्रीशन होईल का, व्यवस्थित नाही. त्याच्यामुळं 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 काय होऊ शकतो की वॉटर एक्सक्रीशन कमी झाल्यामुळं ऍड्रिनल इन्सफिशियन्सीच्या पेशंटमध्ये वॉटर एक्सक्रीशन कमी झालेलं असतं, वॉटर बॉडीमध्ये अॅक्युम्युलेट होतं. त्यावेळेस ऍड्रिनल इन्सफिशियन्सीमध्ये जेव्हा आपण IV इन्फ्युजन देतो त्यावेळेस जर जास्त फ्लुइड इन्फ्यूज झालं तर वॉटर इंटॉक्सिकेशन होऊ शकतं, कारण एक्सक्रीशन जे आहे, वॉटर एक्सक्रीशन कॅपॅसिटी, ओके, ती कमी झालेली असते. ओके, तर वॉटर एक्सक्रीशन मेंटेन होतं. CVS. ग्लुकोकॉर्टिकॉइडची काय ऍक्शन आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमशी रिलेटेड. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स कॅपिलरी परमेबिलिटी रेस्ट्रिक्ट करतात, म्हणजे कॅपिलरी मधून परमेबिलिटी वाढवत नाही. आर्टेरिओल्सचा टोन मेंटेन करतात. मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी जे आहे ते मेंटेन करतात. Glucocorticoids have permissive role for the pressure action of adrenaline and angiotensin. आपल्याला माहित आहे ऍड्रेनालिन नावाचा जो न्यूरोट्रान्समीटर आहे, नॉर ऍड्रेनालिन, ऍड्रेनालिन तुम्हाला माहित आहे, आणि अँजिओटेन्सिनही तुम्हाला माहित आहे, रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम. तर ऍड्रेनालिन आणि अँजिओटेन्सिन हे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतात. ऍड्रेनालिन अल्फा 1 अल्फा 2 ऍक्शन वर ऍक्ट, अल्फा 1 अल्फा 2 रिसेप्टर वर ऍक्ट झाला तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करेल. अँजिओटेन्सिन अँजिओटेन्सिन रिसेप्टर वर ऍक्ट होऊन व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करेल. ओके, म्हणजेच ऍड्रेनालिन आणि अँजिओटेन्सिनला प्रेशर इफेक्ट आहे. ओके, तुम्ही हायपोटेन्शन मध्ये नॉर ऍड्रेनालिनचा यूज पाहिला असेल, बरोबर आहे, म्हणजे प्रेशर इफेक्ट आहे. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड जे आहेत ते ऍड्रेनालिन आणि अँजिओटेन्सिनचा
ऍक्शन जी आहे प्रेशर इफेक्ट ते पोटेन्शिएट करतात. म्हणजे इन प्रेझन्स ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍड्रेनालिन आणि अँजिओटेन्सिनचा इफेक्ट चांगला येतो. ओके, चांगला येतो. त्यामुळं लॉंग टर्म ग्लुकोकॉर्टिकॉइड यूज केले तर हायपरटेन्शन डेव्हलप होऊ शकतं. तर हायपरटेन्शन इज वन ऑफ द ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ लॉंग टर्म यूज ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड. आता यूज पॉईंट ऑफ व्ह्यू काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, एखादा पेशंट हायपोटेन्सिव्ह शॉक मध्ये आहे, त्याच्यामध्ये आपण प्रेशर एजंट यूज करतो, नॉर ऍड्रेनालिन यूज करतो. ओके, तर त्यांनी जर ब्लड प्रेशर वाढत नसेल व्यवस्थित, तर आपण इन नॉरएड्रेनालिन कंटिन्यू करा आणि प्लस कॉर्टिकोस्टेरॉइड ऍड करा. कॉर्टिकोस्टेरॉइड नॉरएड्रेनालिनची ऍक्शन पोटेन्शिएट करून ब्लड प्रेशर वाढवण्यास मदत करतात. म्हणून शॉक मध्ये कधी कधी जर व्हॅसोप्रेसर एजंट, याला प्रेशर एजंट म्हणतात, व्हॅसोप्रेसर एजंटला इफेक्ट नाही आला तर आपण कॉर्टिकोस्टेरॉइड ऍड करतो. तर फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स वरून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. समजा आता एखाद्या पेशंटला ऍड्रेनल ग्लँड मधून जे हार्मोन तयार होत आहे ते व्यवस्थित होत नसेल, ऍड्रेनल इन्सफिशियन्सी असेल, तर त्या पेशंटमध्ये सीवेस रिलेटेड काय इफेक्ट होऊ शकतात, तर कार्डियक आउटपुट कमी होऊ शकतं पेशंटचं, आर्टेरियल डायलिटेशन होऊ शकतं, पुअर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर रिस्पॉन्स टू ऍड्रेनालिन अँड इन्क्रीज कॅपिलरी परमेबिलिटी. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ओके, तर हे ड्रग किंवा ग्लुकोकॉर्टिकॉइड कॅपिलरी परमेबिलिटी रिस्ट्रिक्ट करतात, कॅपिलरी परमेबिलिटी कमी करतात. तर इन्फ्लामेशन मध्ये कॅपिलरी परमेबिलिटी वाढलेली असते, तर कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केल्याने ही परमेबिलिटी कमी होईल आणि अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट येऊ शकतो. अजून काही इफेक्ट आहेत अँटी इन्फ्लॅमेटरी पॉईंट ऑफ व्ह्यू, ते नंतर आपण डिस्कस करू. स्केलेटल मसलशी रिलेटेड तुम्हाला लक्षात ठेवायचं की ऑप्टिमल लेवल ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड इन द बॉडी मस्ट बी प्रेझेंट फॉर नॉर्मल फंक्शनिंग ऑफ स्केलेटल मसल. जर कॉर्टिकोस्टेरॉइडची लेवल कमी झाली ग्लुकोकॉर्टिकॉइडची किंवा कॉर्टिकोस्टेरॉइडची लेवल वाढली, दोन्ही कंडिशन मध्ये मसल विकनेस दिसून येतो. बरोबर आहे. आता कॉर्टिकोस्टेरॉइडची लेवल कमी झाल्यामुळे मसल विकनेस का होतो, कॉर्टिकोस्टेरॉइडची लेवल वाढल्यामुळे मसल विकनेस का होतो, ते आपण पाहणार आहोत. तर कॉर्टिकोस्टेरॉइडची लेवल कमी झाल्यामुळे काय होतं की सर्क्युलेशन एफेक्ट होतं, ब्लड फ्लो टू द स्केलेटल मसल एफेक्ट होतो. बरोबर आहे. म्हणजे हायपोकॉर्टिसिझम आणि हायपरकॉर्टिसिझम मध्ये मसल विकनेस दिसतो, हायपोकॉर्टिसिझम मध्ये मसल विकनेस जो दिसतो तो ड्यू टू हायपोडायनेमिक सर्क्युलेशन दिसतो. म्हणजे ब्लड फ्लो टू द स्केलेटल मसल कमी होतो आणि त्यामुळे विकनेस दिसतो. हायपर कॉर्टिसिझम म्हणजे ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि मिनरलोकॉर्टिकॉइडची लेवल जास्त झाली तरी मसल विकनेस दिसून येतो. त्याचं रिझन काय की ग्लुकोकॉर्टिकॉइडची लेवल वाढल्यामुळं मसल वेस्टिंग होतं, प्रोटिओलायसिस इफेक्ट होतो. तर ग्लुकोकॉर्टिकॉइडचा कॉम्पोनंट वाढला तर मसल वेस्टिंग होणार, आणि मिनरलोकॉर्टिकॉइडची लेवल वाढली तर सोडियम वॉटर रिटेन्शन होतं आणि पोटॅशियम लॉस होतो. सोडियम वॉटर रिटेन होईल पण पोटॅशियम लॉस होईल, आणि पोटॅशियम लॉस झाल्यामुळे हायपोकॅलेमियामध्ये पेशंट जाईल, हायपोकॅलेमियामुळे पण मसल विकनेस होतो. तर हायपर कॉर्टिसिझम मध्ये विकनेस दोन कारणामुळे होतो. एक्सिस मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्शन मुळे हायपोकॅलेमिया होतं आणि विकनेस येतो, एक्सिस ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍक्शन मुळे मसल वेस्टिंग होतं, मायोपॅथी होतं आणि विकनेस येतं. तर हायपोकॉर्टिसिझम म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइडची लेवल कमी झाली तर विकनेस का होतो, हायपोडायनेमिक सर्क्युलेशन. हायपर कॉर्टिसिझम मुळे विकनेस का होतो, तर हायपोकॅलेमिया मिनरल कॉर्टिकॉइड ऍक्शन मुळे दिसतो, आणि मसल वेस्टिंग मायोपॅथी ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍक्शन मुळे दिसतं आणि विकनेस होतो. तर ऑप्टिमल लेवल ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड बॉडीमध्ये नॉर्मल फंक्शनिंग ऑफ स्केलेटल मसल साठी महत्वाचं आहे. सीएनएस ऍक्शन, युफोरिया काही पेशंटला दिसतं, तर साईड इफेक्ट आहे. इन्सोमनिया, इन्क्रीज मोटर ऍक्टिव्हिटी, आता हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागणार आहे. सीझर थ्रेशोल्ड कमी होतं, सीझर थ्रेशोल्ड कमी झाल्यामुळं जे इपिलेप्सीची हिस्ट्री ज्या पेशंटला आहे त्यात जर कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केलं तर इपिलेप्सीचा अटॅक प्रेसिपिटेट होऊ शकतो. त्यामुळं कॉर्टिकोस्टेरॉइड रिलेटिव्हली कॉन्ट्राइंडिकेटेड आहे इपिलेप्सीच्या पेशंटमध्ये. रिलेटिव्हली म्हणजे काय की ऍब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन नाही. जर आपल्याला अदर ऑप्शन असतील तर ते ड्रग आपण यूज करावे, जर ऑप्शनच नसेल तर मग आपल्याला कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करणं गरजेचं आहे. परंतु इपिलेप्सीच्या पेशंटमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड दिलं तर इपिलेप्सीचे अटॅक ऍग्रिवेट होऊ शकतात. हे सीएनएस रिलेटेड आपण पाहिलेलं आहे. ओके, आता हे सगळे फार्मेकोलॉजिकल ऍक्शन तुम्हाला एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही डिटेलमध्ये, फक्त नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला कन्सेप्ट क्लिअर व्हावे म्हणून मी तुम्हाला डिटेलमध्ये डिस्कस करत आहे. ओके,
आता स्टमक रिलेटेड कॉर्टिकोस्टेरॉइड जास्त दिवस यूज केल्याने एक साइड इफेक्ट होतो पेप्टिक अल्सर. नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स म्हणजेच पेन किलर साठी जे ड्रग यूज करतो ते पेप्टिक अल्सर प्रोड्यूस करतात. ओके, प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिस इनिबिट करून. आणि हे जे ड्रग आहे कॉर्टिकोस्टेरॉइड, हे काय करतात, गॅस्ट्रिक सिक्रेशन वाढवतात, पेप्सिनचं सिक्रेशन वाढवतात. गॅस्ट्रिक सिक्रेशन वाढल्यामुळं गॅस्ट्रिक ऍसिड इरोजन करेल. पेप्सिन वाढल्यामुळं प्रोटीनचं जे आहे म्युकोजल प्रोटीन ते ब्रेकडाऊन होईल आणि पेप्टिक अल्सर प्रेसिपिटेट होऊ शकतो. तर कॉर्टिकोस्टेरॉइड इज वन ऑफ द ड्रग इफ वी यूज फॉर लॉंग पिरियड, हे कॉर्टिकोस्टेरॉइड जास्त दिवस यूज केले तर पेप्टिक अल्सर प्रेसिपिटेट होऊ शकतो. त्यानंतर लिम्फोइड टिश्यू आणि ब्लड वेसलशी, ब्लड सेल्सशी रिलेटेड काय ऍक्शन आहेत ते तुमच्याशी डिस्कस करतो. तर जे लिम्फोसाइट्स आहेत, तर कॉर्टिकोस्टेरॉइड त्या लिम्फॉइड सेलचं ब्रेकडाऊन वाढवतात. दे रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज डिस्ट्रक्शन ऑफ लिम्फॉइड सेल. आणि जर मॅलिग्नंट फॉर्म मधले लिम्फॉइड सेल असेल, लिम्फोसाइट मॅलिग्नंट फॉर्म मध्ये असेल, तर त्यांच्यावर जास्त चांगला लायटिक इफेक्ट आहे. तर लायटिक रिस्पॉन्स इज मोर मार्क फॉर मॅलिग्नंट लिम्फॉइड सेल. आणि त्यामुळं काय होतं की लिम्फॉइड सेलचं ब्रेकडाऊन होतं आणि लिम्फॉइड सेलची म्हणजे लिम्फोसाइटची लेवल कमी होते. आणि त्यामुळं लिम्फोमामध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतो. ग्लुकोकॉर्टिकॉइडच्या ऍक्शनमुळं कॉर्टिकोस्टेरॉइड्स आर बेनिफिशियल इन लिम्फोमाज, हॉजकिन, नॉन हॉजकिन लिम्फोमामध्ये. तर ते काय करतात की ब्रेकडाऊन ऑफ द लिम्फोसाइट्स करतात आणि त्यामुळे लिम्फोसाइटची लेवल कमी होण्यास मदत होते. तर हा यूज तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसशी रिलेटेड नाही, पण तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ते लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे बाकी सेल्सवर काय ऍक्शन आहे, काही सेल्सचा नंबर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स वाढवतात, काहींचा कमी करतात. तर आरबीसी, प्लेटलेट्स, न्यूट्रोफिल यांचा नंबर वाढवतात आणि लिम्फोसाइट्स, इओसिनोफिल आणि बेसोफिल यांचा नंबर ते कमी करतात. कसं करतात, काय करतात, त्यात आपण डिटेल जाणार नाही, किंवा नाही लक्षात राहिला हा सेकंड पार्ट तरी चालू शकतो. ओके. इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स, द मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्शन कॉर्टिकोस्टेरॉइडची जी आहे अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन. तर आता बुक्समध्ये, नोट्समध्ये खूप डिटेल मी इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्सच्या ऍक्शन्स डिस्कस केलेले आहेत, परंतु एक्झाम मध्ये तुम्हाला हे कोणी विचारणार नाही. कारण तुम्हाला अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन समजण्यासाठी इन्फ्लामेशन प्रोसेस कशी घडून येते ते माहित पाहिजे. त्यामुळं त्यासाठी पॅथोलॉजीचा जो पार्ट आहे तो क्लिअर पाहिजे. त्यामुळं मी जे ऍक्शन्स 5-6 मेन्शन केलेले आहे नोट्समध्ये, त्या तुम्हाला लक्षात ठेवणं पॉसिबल नाहीये. थोडक्यात तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, मी जेवढं सांगतो तेवढं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा की कॉर्टिकोस्टेरॉइड्स हॅव व्हेरी गुड अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन. दे इंटरफिअर विथ function of inflammatory cells. They interfere the function of inflammatory cells and produce anti-inflammatory actions. मग कसं करतात ते, प्रोस्टॅग्लॅन्डिन, ल्युकोट्राईन सिंथेसिस इनिबिट करतात. खूप सारे ऍक्शन्स इथं मेन्शन आहेत, त्यात डिटेल जायचं नाही. ओके. तर अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे ग्लुकोकॉर्टिकॉइडला आहे. आणि त्यामुळं खूप साऱ्या कंडिशन मध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आपण ऍज अ अँटी इन्फ्लॅमेटरी पॉईंट ऑफ व्ह्यू यूज करू शकतो. म्हणजे इन्फ्लामेशन कमी करण्यासाठी दोन प्रकारचे ड्रग आतापर्यंत आपण म्हणजे दोन प्रकारचे ड्रग आहेत. दुसरा अजून आपण डिस्कस नाही केला. एक आहे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, ओके, कॉर्टिकोस्टेरॉइड्स, आणि दुसरा आहे एनसेट, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग. नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग. तर एक स्टेरॉइडल ग्रुप आहे, त्याला कॉर्टिकोस्टेरॉइड म्हणतात. ओके. आणि दुसरा आहे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग. तर एनसेड पण आपण ऍज अ अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून यूज करतो, कॉर्टिकोस्टेरॉइड पण आपण ऍज अ अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून यूज करतो. एक लाईन तुम्हाला लिहायची की कॉर्टिकोस्टेरॉइड इंटरफिअर विथ फंक्शन ऑफ व्हेरियस इन्फ्लॅमेटरी सेल. एवढं एक लिहा, बाकी काही लिहू नका. म्हणजे ज्या ऍक्शन्स मी इथं डिस्कस केलेले आहेत, 5-6 ऍक्शन्स, त्या लक्षात ठेवायची गरज नाही. त्यामुळे मी त्यात डिटेल जाणार नाही. तुम्हाला डिटेलमध्ये हवे असेल तर आधीच्या व्हिडिओज मध्ये ते डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहे, परंतु त्यातली एकही ऍक्शन तुम्हाला लक्षात राहणार नाही. त्यामुळे एक लाईन मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड प्रोड्यूस अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन ड्यू टू because they interfere the function of inflammatory cell. Okay, they interfere with the function of inflammatory cell, or they interfere in the process of inflammation. Okay.
ओके. व्हेरियस स्टेप्स ऑफ इन्फ्लामेशन इनहिबिटेड, एवढं जरी लिहिलं तरी मोर दॅन इनफ आहे. व्हेरियस स्टेप्स ऑफ इन्फ्लामेशन इनहिबिटेड. ओके. आता एक लक्षात ठेवा, ज्या ज्या कंडिशन मध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड अँटी इन्फ्लामेटरी म्हणून यूज करतो, त्या त्या कंडिशन मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड सिम्पटमॅटिक इफेक्ट प्रोड्यूस करतात, म्हणजे जस्ट पॅलिटिव्ह इफेक्ट प्रोड्यूस करतात. अंडरलाईन डिसीजला ते काही करत नाही. अंडरलाईन डिसीज तसाच प्रोग्रेस होऊ शकतो. म्हणजे सिमटम्स किंवा जे मॅनिफेस्टेशन येतात ते कमी होतात, त्या डिसीजची प्रोग्रेस ते काही करत नाही. म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केल्याने सिमटम्स कमी होतील, पण रुमॅटॉइड आर्थरायटिसची जी प्रोसेस आहे डिसीजची, ती बॉडीमध्ये तसेच चालू राहू शकते. बरोबर आहे. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. नंतर आता इम्युनॉलॉजिकल आणि ॲलर्जिक रिस्पॉन्स. इम्युनिटी कॉर्टिकोस्टेरॉइड सप्रेस करतात, त्यांना अँटी ॲलर्जिक रिस्पॉन्स आहे. तर greater suppression of cell mediated immunity in which T cells are primarily involved. This is the basis for their use in autoimmune disorders. म्हणजे खूप साऱ्या ऑटोइम्युनो डिसऑर्डर मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतात. तर ते काय करतात? सेल मेडिएटेड इम्युनिटी सप्रेस करतात. मग तुम्हाला माहिती आहे मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइडचा यूज आहे. बरोबर आहे. बाकी अजून ऑटोइम्युनो डिसऑर्डर जे आहेत, ऑटोइम्युनो हिमोलायटिक ॲनेमिया आहे, त्यात आपण यूज करतो. तर इम्युनॉलॉजिकल कंडिशन असेल, इम्युनो रिलेटेड म्हणजे ऑटोइम्युनो डिसऑर्डर असेल, तर ऑटोइम्युनो डिसऑर्डर मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड आपण ऍज ए सेल मेडिएटेड इम्युनिटी सप्रेस करण्यासाठी वापरतो. तर ॲलर्जिक रिस्पॉन्स, दे सप्रेस ऑल टाइप ऑफ हायपर सेन्सिटायझेशन अँड ॲलर्जी फिनॉमिना. त्यामुळे काही स्किन रिलेटेड ॲलर्जिक कंडिशन असतील त्यात आपण यूज करतो. माइल्ड हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन जर असेल, माइल्ड मॉडरेट, त्यात आपण यूज करतो. सिव्हिअर हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन मध्ये आपण यूज करतो, पण ड्रग ऑफ चॉईस हे ॲड्रेनालिन आहे. अनाफिलेक्टिक शॉक मध्ये पण त्यात आपण कॉर्टिकोस्टेरॉइड ॲडव्हान्स ड्रग म्हणून यूज करतो. तर ॲलर्जिक कंडिशन मध्येही त्याचा यूज आहे. मिनरल, आता आपण कॉर्टिकोस्टेरॉइडचे 11 ऍक्शन डिस्कस केलेले आहेत. नंतर मिनरलोकॉर्टिकॉइडचे ऍक्शन आपल्याला माहित आहे की मिनरलोकॉर्टिकॉइड सोडियम आणि वॉटर रिटेन्शन करतो. तर आपल्या शरीरामध्ये ॲड्रिनल कॉर्टेक्स मधून अल्डोस्टेरॉन नावाचा मिनरलोकॉर्टिकॉइड रिलीज होतो, आणि हा अल्डोस्टेरॉन सोडियम वॉटर रिटेन करतो. अल्डोस्टेरॉन हा किडनीमध्ये ऍक्ट करतो आणि नेफ्रॉन मध्ये ऍक्ट होऊन अल्डोस्टेरॉन रिसेप्टरवर ओके कलेक्टिंग डक्ट मध्ये सोडियम वॉटर रिटेन होतं. सोडियम वॉटर रिटेन होताना पोटॅशियम लॉस होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मिनरलोकॉर्टिकॉइडचे ऍक्शन्स काय आहे? सोडियम वॉटर रिटेन्शन आणि लॉस ऑफ पोटॅशियम. ओके, ठीक आहे. आता एक्झाम्पल जे आहे कॉर्टिकोस्टेरॉइडचे ते मी मेन्शन नाही केले इथं. मी तुम्हाला एक क्लासिफिकेशन तुमच्याशी डिस्कस करायचं आहे, ते मी करतो कॉर्टिकोस्टेरॉइडचं. पहिले नोट्समध्ये मी ते मेन्शन केलं आहे. याच्यामध्ये पुढं क्लासिफिकेशन आलंय का ते पाहतो मी, शेवटी आहे का स्लाइड्स मध्ये क्लासिफिकेशन मेन्शन. ओके, 2 मिनिटं थांबा. आपण क्लासिफिकेशन पाहू कॉर्टिकोस्टेरॉइडचं आणि मग युजेस ऍडव्हर्स इफेक्ट बघूया. तर फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स आपण डिस्कस केलेले आहेत. आता आपल्याला एक्झाम्पल ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड डिस्कस करायचे. तुम्ही मला सांगा कॉर्टिकोस्टेरॉइडचे कोणते एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती आहे? एक्झाम्पल ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड्स. डेक्झामिथाझोन, ओके, डेक्झामिथाझोन, व्हेरी गुड. अजून प्रेडनिसोलोन, प्रेडनिसोलॉन. हायड्रो प्रेडनिसोलॉन, हायड्रोकॉर्टिसॉन. ओके, तुम्हाला सर्वांना ते माहित आहे ड्रग्स. तर आता क्लासिफिकेशन जे त्रिपाठीत दिलंय तसंच आलं पाहिजे असं काही नाही. हा जो चार्ट मी तुम्हाला दाखवलाय, थोडा झूम करतो वाटलंच तर मी. ओके, तर हा जो चार्ट आहे, हा चार्ट जसाच्या तसा लिहायची गरज नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे,
की क्लासिफिकेशन मध्ये असं लिहायचंय की ग्लुकोकॉर्टिकॉइड्स ज्यांना प्रीडॉमिनंट ग्लुकोकॉर्टिकॉइड्स ऍक्टिव्हिटी आहे, ज्यांना प्रीडॉमिनंट मिनरल कॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी, असे दोन ग्रुप केले. आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड मध्ये शॉर्ट ऍक्टिंग, इंटरमिडिएट ऍक्टिंग आणि लॉंग ऍक्टिंग कॉर्टिकोस्टेरॉइड आहे. शॉर्ट ऍक्टिंग मध्ये हायड्रोकॉर्टिसॉन आहे, त्यालाच कॉर्टिसॉल असं म्हणतात, कॉर्टिसॉल. इंटरमिडिएट ऍक्टिंग मध्ये तुम्हाला एक निमोनिक सांगतो, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, ओके, पीएमटी, लोणीचं जे आहे त्याच्यावरून लक्षात ठेवायचे, प्रिडनिसोलॉन, मिथिल प्रिडनिसोलॉन आणि ट्रायमसिनोलॉन, ओके, हे आहे. आणि लॉंग ऍक्टिंग ग्लुकोकॉर्टिकॉइड्स मध्ये डेक्झामिथॅझोन आणि बीटामिथॅझोन आहे. तर हे झाले कॉर्टिकोस्टेरॉइड्स मध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड प्रीडॉमिनंट ज्यांना ऍक्शन आहे त्यांचे एक्झाम्पल. हायड्रोकॉर्टिसॉन, मग पीएमटी मध्ये प्रिडनिसोलॉन, मिथिल प्रिडनिसोलॉन, ट्रायमसिनोलॉन. आणि लॉंग ऍक्टिंग मध्ये डेक्झामिथॅझोन आणि बीटामिथॅझोन. आता एमसीक्यू मी तुम्हाला इथं सांगणार आहे. एमसीक्यू काय येऊ शकतो तुम्हाला, की कोणत्या कॉर्टिकोस्टेरॉइडला, आता ह्या काही कॉर्टिकोस्टेरॉइडला ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍक्शन पण आहे आणि मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्शन पण आहे. आणि आपण हायड्रोकॉर्टिसॉनची ऍक्शन ची बाकीच्या ऍक्शन कम्पेअर केलाय. तर हायड्रोकॉर्टिसॉनला ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी इक्वली आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याला ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी इक्वली आहे, दोन्ही ऍक्टिव्हिटी ते सारख्या दाखवतो, ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि मिनरलोकॉर्टिकॉइड. बाकी जे कॉर्टिकोस्टेरॉइडचे एक्झाम्पल आहेत, ओके, त्यांच्यात ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी जास्त आहे. एमसीक्यू काय येतो की कोणत्या कॉर्टिकोस्टेरॉइडला फक्त ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी आहे, मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी नाहीये. कोणत्या कॉर्टिकोस्टेरॉइडला ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी आहे, मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी नाही. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बीटामिथॅझोन, डेक्झामिथॅझोन आणि ट्रायमसिनोलोन. तिथं बघा मिनरलोकॉर्टिकॉइड मध्ये 000 लिहिलंय, म्हणजे यांना मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी आहे का? नाही, त्यांना फक्त ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी. मग ज्यावेळेस आपल्याला फक्त ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी लागेल, मिनरलोकॉर्टिकॉइड कॉर्टिकॉइडची ऍक्टिव्हिटीची गरज नाही, त्यावेळेस आपण ट्रायमसिनोलॉन, डेक्झामिथॅझोन, बीटामिथॅझोन यूज करू शकतो. कॉर्टिकोस्टेरॉइडच्या ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये सोडियम वॉटर रिटेन्शन ऍडव्हर्स इफेक्ट मिनरलोकॉर्टिकॉइडच्या ऍक्शन मुळे दिसू शकतो. तो ऍडव्हर्स इफेक्ट ह्या तीन ड्रग मुळे दिसणार नाही. ट्रायमसिनोलॉन, डेक्झामिथॅझोन, बीटामिथॅझोन सोडियम वॉटर रिटेन्शन ऍडव्हर्स इफेक्ट येणार नाही, कारण त्यांना मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी किती आहे? 0. लक्षात आलं? तर एमसीक्यू असा येऊ शकतो, फक्त ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी असणारा कॉर्टिकोस्टेरॉइड खालीलपैकी कोणता आहे? तर तुम्हाला तीन पैकी एक नाव शोधायचं आहे, ट्रायमसिनोलॉन, डेक्झामिथॅझोन, बीटाझोन, मिथॅझोन, ओके, हे तीन. आता मिनरलोकॉर्टिकॉइड्स मध्ये कोणते एक्झाम्पल दिलेत? तर मिनरलोकॉर्टिकॉइड्स मध्ये एक डोका दिलाय, डेसऑक्सिकॉर्टिकोस्टेरॉन ऍसिटेट, फ्लुड्रोकॉर्टिसॉन एक एक्झाम्पल दिलेला आहे आणि अल्डोस्टेरॉन एक दिलेला आहे. यामध्ये यामध्ये मॅक्झिमम मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी ही अल्डोस्टेरॉनला आहे, ओके, 3000 टाइम्स दॅट ऑफ हायड्रोकॉर्टिसॉन. आणि डोका जे आहे त्याला फक्त मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी आहे, त्याला ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी नाहीये. तर मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी जास्त असणारे ड्रग कोणते आहे? डेसऑक्सी कॉर्टिकोस्टेरॉन ऍसिटेट, त्यानंतर ल्युड्रोकॉर्टिसॉन आणि अल्डोस्टेरॉन. तर हे नाव क्लासिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, ओके. क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही हायड्रोकॉर्टिसॉन, प्रिडनिसोलॉन, मिथिल प्रिडनिसोलॉन, डेक्झामिथॅझोन, बीटामिथॅझोन यांचा यूज पाहिलेला आहे. तर क्लासिफिकेशन खूप काही अवघड नाहीये, ओके. तर आता आपण युजेस कडे वळूया. युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट आणि कॉन्ट्राइंडिकेशन, ओके. तर एक मिनिट, आता जे क्लासिफिकेशन दाखवलं ते डिस्प्ले झालं होतं का? हो सर. ओके, ठीक आहे. आता मी युजेस वर येतो परत स्लाइड वर, ओके, ठीक आहे. आता युजेस मध्ये ना, तुम्ही जे युजेस डे टू क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये पाहतात ते सगळे तुम्ही लिहिणार आहात.
फक्त तुमच्याकडून मिस कोणतं होऊ शकतो, रिप्लेसमेंट थेरपीचे जे युजेस आहे ना, ते कधी कधी मिस होऊ शकतात. तर ते कोणते आहेत, तर फार्मॅकोलॉजिकल युजेस वेगळे आणि रिप्लेसमेंट थेरपी रिलेटेड युजेस वेगळे, असे दोन ग्रुप कॉर्टिकोस्टेरॉइडच्या युजेस मध्ये गेलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 15 युजेस मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे फार्मॅकोथेरपी रिलेटेड, आणि रिप्लेसमेंट थेरपी रिलेटेड 3 युजेस डिस्कस करणार आहे. तर जवळजवळ 18 युजेस कॉर्टिकोस्टेरॉइडचे आहे. म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड आपण काय म्हणतो की खूप जास्त यूज केला जाणाऱ्या ड्रग पैकी एक ड्रग आहे कॉर्टिकोस्टेरॉइड, बरोबर. तर कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये फार्मॅकोथेरपी रिलेटेड म्हणजे नॉन एंडोक्राइन युजेस तुम्हाला सगळ्यांना लिहिता येतील, काही युजेस तुम्हाला माहित आहे. रिप्लेसमेंट थेरपी रिलेटेड जे युजेस आहे ते मी पहिले डिस्कस करतो. ते म्हणजे काय, जर आपल्या शरीरात ऍड्रिनल ग्लॅन्ड जे हार्मोन तयार करते, ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड, ते जर व्यवस्थित होत नसेल तर आपल्याला ते हार्मोन बाहेरून द्यावं लागतं. जसं डायबिटीस मध्ये इन्सुलिन तयार होत नाही टाईप 1 मध्ये, तर बाहेरून इन्सुलिन देतो रिप्लेसमेंट थेरपी तसं. तर यामध्ये दोन प्रकारच्या ऍड्रिनल डिफिशियन्सी असू शकतात, इन्सफिशियन्सी असू शकतात. एक अॅक्यूट ऍड्रिनल इन्सफिशियन्सी, दुसरी असते क्रोनिक ऍड्रिनल इन्सफिशियन्सी. तर अॅक्यूट ऍड्रिनल इन्सफिशियन्सी ही इमर्जन्सी कंडिशन असते. तुमच्या शरीरामध्ये ऍड्रिनल ग्लॅन्ड ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड हार्मोन तयार करत नाहीये आणि सडनली डिफिशियन्सी मध्ये पेशंट गेलेला आहे. तर पेशंटला अॅक्यूट ऍड्रिनल इन्सफिशियन्सी मध्ये आपल्याला फास्ट ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. काय कारण असू शकतं अॅक्यूट ऍड्रिनल इन्सफिशियन्सचं, तर महत्वाचं कारण एक काय आहे की एखादा पेशंट कॉर्टिकोस्टेरॉइड वर आहे, आपण त्याला काही कंडिशनसाठी कॉर्टिकोस्टेरॉइड चालू केलेलं आहे आणि त्यांनी 4-5 आठवडे कॉर्टिकोस्टेरॉइड घेतलं. त्यांनी काय होतं की कॉर्टिकोस्टेरॉइड बाहेरून दिल्यामुळं आपल्या शरीरामध्ये कॉर्टिकोस्टेरॉइडची लेवल ब्लडमध्ये चांगली मेंटेन राहते आणि मग बॉडी काय करते, त्याला बाहेरून कॉर्टिकोस्टेरॉइड भेटतंय, मग स्वतःचं कॉर्टिकोस्टेरॉइड सिंथेसिसचं कार्य कमी करते. कसं करते, हायपोथॅलॅमसला सिग्नल जातात की कॉर्टिकोस्टेरॉइडची लेवल आता रक्तात व्यवस्थित आहे, आपल्या शरीरात जे तयार होण्याची कॉर्टिकोस्टेरॉइडची प्रोसेस आहे त्याची काही गरज नाही. त्यामुळं हायपोथॅलॅमस पिट्युटरीला सिग्नल पाठवतं, अँटेरियर पिट्युटरीला, अँटेरियर पिट्युटरी ऍड्रेनल कॉर्टेक्सला सिग्नल पाठवतं की काही गरज नाही कॉर्टिकोस्टेरॉइड सिग्नल, म्हणजे एचपी ऍक्सिस जो आहे तो सप्रेस होतो. आणि अशा पेशंटमध्ये, जे पेशंटला बाहेरून कॉर्टिकोस्टेरॉइड 3-4-5 आठवड्यापासून चालू आहे, अशा पेशंटमध्ये स्वतःच सिंथेसिस बॉडी मधलं कमी झालेलं आहे एचपी ऍक्सिस सप्रेस झाल्यामुळं, आणि पेशंटला आपण कॉर्टिकोस्टेरॉइड 4-5 आठवडे दिल्यानंतर पेशंटने ते सडनली स्टॉप केलं न सांगता, किंवा डॉक्टरने सडनली स्टॉप केलं, तर पेशंट अॅक्यूट ऍड्रिनल इन्सफिशियन्सी मध्ये जाऊ शकतो, कारण एचपी ऍक्सिस सप्रेस झालेला असतो, म्हणून आपल्या बॉडीमध्ये लगेच हार्मोन सिंथेसिस चालू नाही होणार, बरोबर आहे. आणि त्यामध्ये अॅक्यूट ऍड्रिनल इन्सफिशियन्सी मध्ये पेशंट गेलेला असेल तर आपल्याला कॉर्टिकोस्टेरॉइड लगेच देणं गरजेचं आहे रिप्लेसमेंट थेरपीमध्ये. तर अॅक्यूट ऍड्रिनल इन्सफिशियन्सी मध्ये पेशंट जाऊ नये म्हणून कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करताना काय काळजी घ्यायची की कॉर्टिकोस्टेरॉइड आपण बंद करताना टॅपरिंग ऑफ द डोस इज इम्पॉर्टंट. पेशंटला ज्या डोसने आपण देत आहोत 3-4 आठवडे दिल्यानंतर डोस थोडा कमी करा, 1 आठवडा, अजून कमी करा 1 आठवडा, अजून कमी करा 1 आठवडा द्या. म्हणजे त्याला म्हणतो आपण स्लोली डिक्रीजिंग द डोस, टॅपरिंग ऑफ द डोस. जर सडनली स्टॉप केलं तर पेशंट अॅक्यूट ऍड्रिनल इन्सफिशियन्सी मध्ये जाऊ शकतो. जर तो गेला तर आपल्याला हायड्रोकॉर्टिसॉन, डेक्झामेथाझोन आयव्ही देणं गरजेचं आहे. त्यानंतर आयव्ही फ्लुइड देणं गरजेचं आहे. आयव्ही फ्लुइड देताना मॉनिटरिंग फार महत्वाचं आहे, कारण वॉटर एक्सक्रिशन जे आहे ते कमी झालेलं असतं, म्हणजे वॉटर इंटॉक्सिकेशनची रिस्क असते. त्यामुळं आपल्याला सेंट्रल व्हेनस प्रेशर मॉनिटरिंग इम्पॉर्टंट आहे. त्याचप्रमाणे व्हॅसोप्रेसर एजंट पण लागू शकतात, बरोबर आहे, कारण ब्लड प्रेशर कमी झालेलं असतं. ओके. आणि त्याचप्रमाणे मग अॅक्यूट ऍड्रिनल इन्सफिशियन्सी मधून पेशंट हळूवार बाहेर येतो.
दुसरं आहे क्रोनिक ॲड्रिनल इन्सफिशियन्सी. त्यामध्ये आपल्याला ओरली हायड्रोकॉर्टिसॉन द्यायचं असतं. जी डेली रिक्वायरमेंट आहे कॉर्टिकोस्टेरॉइडची, ती आपल्या शरीरात ते कॉर्टिकोस्टेरॉइड तयार होत नाही. कारण खूप असू शकतात, त्यात मी डिटेल जात नाही. पण जर पेशंटला क्रोनिक ॲड्रिनल इन्सफिशियन्सी आहे, जसं ॲडिसन डिसीज नावाचा जो आजार आहे त्याच्यामध्ये, तर यामध्ये आपण काय करतो की बाहेरून कॉर्टिकोस्टेरॉइड देतो आणि आपल्याला हे लाईफ लॉंग देणं गरजेचं असतं. तर जेवढी दिवसाची गरज आहे त्यातलं सकाळी 2/3 डोस द्यायचा आणि संध्याकाळी 1/3 डोस द्यायचा, असा हायड्रोकॉर्टिसोन आपण देतो. हायड्रोकॉर्टिसोन दिलेलं चांगलं आहे डेक्झा आणि बीटापेक्षा, कारण याच्यामध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड पण ऍक्टिव्हिटी आहे आणि मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी आहे. डेक्झा किंवा बीटा मिथॅझोनला त्या नाहीये मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी. तर हायड्रोकॉर्टिसोन 2/3 डोस मॉर्निंग, 1/3 डोस इव्हिनिंग, हे दुसरे यूज आहे रिप्लेसमेंट थेरपी. तिसरा यूज जो आहे कंजेनायटल ॲड्रिनल हायपरप्लेजिया. आता ही काय आहे, ही कंडिशन समजून घेण्यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये काय होतं ते माहीत असणं गरजेचं आहे. मी थोडक्यात सांगतो. कंजेनायटल ॲड्रिनल हायपरप्लेजिया म्हणजे काय? कंजेनायटल ॲड्रिनल हायपरप्लेजिया म्हणजे ॲड्रिनल ग्लँडचं साईज वाढलेली आहे हायपरप्लेजिया झाल्यामुळं. आणि कंजेनायटल ॲड्रिनल हायपरप्लेजियामध्ये काय होतं की एक एन्झाईम, म्हणजे आता आपण हे पाहिलं की ऍड्रिनल ग्लॅन्ड मध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड आणि अँड्रोजन तयार होतात, बरोबर. आणि हे कशापासून बनतात? कोलेस्ट्रॉल पासून, हे पण बघितलेलं आहे. तर कोलेस्ट्रॉल पासून हे बनताना काही एन्झाईम्स लागतात. हे एन्झाईम्स आपल्या ऍड्रिनल ग्लॅन्ड मध्ये व्यवस्थित कार्य करत असतील तर ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड, अँड्रोजन बनतील. तर काही पेशंट मध्ये 21 हायड्रोक्सिलेज एन्झाईमची डिफिशियन्सी असते. ओके, तो हायड्रोजन बनवण्यासाठी लागतो. मग त्याची डिफिशियन्सी असेल तर अँड्रोजन बनणार नाही. मग हायड्रोजन बनला नाही तर रक्तामध्ये येणार नाही. रक्तामध्ये आला नाही तर बॉडीला वाटेल अँड्रोजन कमी आहे. मग बॉडी हायपोथॅलॅमसला सिग्नल पाठवेल की अँड्रोजनची लेवल कमी आहे. मग हायपोथॅलॅमस सेंट्रल पिट्युटरीला स्टिम्युलेट करेल, CRF रिलीज करून. अँटेरियर पिट्युटरी ACTH रिलीज करून ऍड्रिनल ग्लॅन्ड कडे सिग्नल पाठवेल की अँड्रोजन कमी आहे. मग ऍड्रिनल ग्लॅन्ड स्टिम्युलेट होईल. पण ऍड्रिनल ग्लॅन्ड जरी स्टिम्युलेट झाली तरी पण 21 हायड्रोक्सिलेज डिफिशियन्सी असल्यामुळं त्या पेशंटमध्ये अँड्रोजन बनू शकत नाही. पण रिपीटेड स्टिम्युलेशनमुळं ऍड्रिनल हायपरप्लेजिया होतं. त्याला कंजेनायटल ऍड्रिनल हायपरप्लेजिया म्हणतात. मग याच्यामध्ये आपल्याला HP ऍक्सिस सप्रेस करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण स्टिरॉइड, कॉर्टिकोस्टेरॉइड देतो. कॉर्टिकोस्टेरॉइड HP ऍक्सिस सप्रेस करतात. तर तिसरा यूज तो आहे. तर अॅक्यूट ॲड्रिनल इन्सफिशियन्सी, क्रोनिक ॲड्रिनल इन्सफिशियन्सी आणि कंजेनेटल ॲड्रिनल हायपरप्लेजिया. आता हे 3 यूज झाले रिप्लेसमेंट रिलेटेड. नंतर नॉन एंडोक्राइन यूज किंवा फार्मॅकोथेरपी रिलेटेड यूज कोणकोणते आहे? तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तुम्ही मला आता स्टार्टिंगला सांगितलं आर्थरायटिस मध्ये आपण यूज करतो. तर मेनी टाइम्स ऑफ आर्थरायटिस मध्ये आपण यूज करतो. ऑस्टिओ आर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, रोमॅटिक फिवर, गाऊट. काय यूज करतो? ड्यू टू देअर अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन. तर हा पहिला यूज. दुसरा यूज कोलेजन डिसऑर्डर. आता हे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही हे पेशंट पाहिले नसतील. जनरली हे पेशंट रुमॅटोलॉजिस्ट वगैरे पाहतात कोलेजन डिसीजेस. त्यामध्ये SLE नावाचा आजार तुम्हाला ऐकला असेल, सिस्टेमिक ल्युपस इरायथेमॅटस. ओके. त्यानंतर पॅन, पॉलीआर्थरायटिस नोडोजा, डर्मॅटोमायोसाइटिस, नेफ्रोटिक सिंड्रोम लहान मुलांमध्ये तुम्ही ऐकला असेल, नेफ्रोटिक सिंड्रोम, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस. हे सगळे कोलेजन डिसीजेस आहे. आणि ह्या पेशंटमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड देतात आणि ते लाईफ सेव्हिंग पण असतं ह्या कंडिशन्स मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड. तर काही कोलेजन डिसऑर्डर जे आहेत, म्हणजे कोलेजन डिसीजेस, त्यासाठी कोलेजन सिस्टीम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मेडिसिन मध्ये तुम्ही वाचला असणार आहे मेडिसिन सब्जेक्ट मध्ये. तर कोलेजन डिसऑर्डर मध्ये कोणकोणते काय आजार येतात त्याविषयी तुम्हाला माहित पाहिजे. त्यांची नावं तुम्हाला इथं लिहिणं गरजेचं आहे. SLE, सिस्टेमिक ल्युपस इरायथेमॅटस, पॅन, पॉलीआर्थरायटिस नोडोजा, नेफ्रोटिक सिंड्रोम, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, डर्मॅटोमायोसाइटिस. तर हे सगळे कोलेजन डिसऑर्डर आहेत, त्यामध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतो. हे आजार ऐकलेत तुम्ही? कोलेजन डिसऑर्डर डिसीजेस, SLE, नेफ्रोटिक सिंड्रोम, पॉलीआर्थरायटिस नोडोजा. येस सर. ओके, ठीक आहे.
त्यानंतर सिव्हिअर ॲलर्जिक रिएक्शनसाठी IV कॉर्टिकोस्टेरॉइड आपण देतो. स्टॅटस असतं एनाफॅलेक्टिक शॉक मध्ये ॲड्रेनालिन बरोबर कॉर्टिकोस्टेरॉइड ॲड्ज्युव्हंट ड्रग आहे. त्याचप्रमाणे अँजिओन्युरोटिक इरिडिया असेल, आर्टिकॅरिया असेल, सिरम सिकनेस असेल तर त्यात आपण देतो. टॉपिकली जर रायनायटिस असेल तर ॲलर्जिक रायनायटिससाठी आता कॉर्टिकोस्टेरॉइड नेझल स्प्रेमध्ये अवेलेबल आहे. ॲलर्जिक कंजक्टिव्हायटिसला ट्रीट करण्यासाठी कॉर्टिकोस्टेरॉइड ड्रॉप्स अवेलेबल आहेत. सिव्हिअर ॲलर्जिक कंडिशन्स मध्ये आपण यूज करतो. ऑटोइम्युनो डिसऑर्डर चौथा यूज. तर ऑटोइम्युनो कंडिशन ऑटोइम्युनो हिमोलायटिक ॲनेमिया आहे, इडिओपॅथिक थ्रोम्बोसाइटोपेनिक पर्पुरा आहे, ऍक्टिव्ह क्रोनिक हिपॅटायटिस आहे. हे जे ऑटोइम्युनो डिसऑर्डर्स आहेत त्यामध्येही आपण यूज करतो. मायस्थेनिया ग्रेव्हिस पण तुम्ही यात मेन्शन करू शकता, त्यातही आपण कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करू शकतो. ओके. त्यानंतर ब्रॉन्कियल अस्थमा. तर ब्रॉन्कियल अस्थमा डिटेलमध्ये मी कॉर्टिकोस्टेरॉइडचा रोल डिस्कस केलाय. इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड कधी वापरतात, सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइड कधी वापरतात. इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड जर आपल्याला बीटा टू ओगोनिस्टची गरज डेली पडत असेल तर त्यावेळेस आपल्याला कॉर्टिकोस्टेरॉइड ऍड करणं गरजेचं आहे. तर लॉंग ऍक्टिंग बीटा टू ओगोनिस्ट सालमेट्रॉल बरोबर आपण कॉर्टिकोस्टेरॉइड इनहेलेशनल रूटने यूज करतो. इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये बुडेसोनाइड, ओके, फ्लुटिकॅसोन नावाचा ड्रग आहे. ओके. तर हे इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड आपण देतो क्रोनिक अस्थमा असेल तर. लक्षात घ्या, अक्यूट अटॅक ऑफ अस्थमा मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइडचा रोल नाही. ते ब्रॉन्कोडायलेटर नाहीत, ते इन्फ्लामेशन प्रिव्हेंट करतात. प्रोफेलेक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू आपण ते देतो. त्यानंतर इन्हेलेशनल नंतर सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपी आपण कधी देतो, स्टॅटस अस्थमॅटिकचा पेशंट असेल, रिपीटेड अटॅक ऑफ अस्थमा असेल तर IV कॉर्टिकोस्टेरॉइड हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट आपण स्टार्ट करतो. ओके. त्याचप्रमाणे जर क्रोनिक अस्थमा सिव्हिअर टाईपचा असेल ज्याच्यात इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करूनही फरक पडत नसेल अशा पेशंटला काही दिवस ओरली आपण प्रिडनिसोलॉन देतो, काही दिवसांनी परत इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड वर शिफ्ट करतो. तर सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइड IV कधी यूज करतात, ओरल कधी करतात हे आपण डिस्कस केलेलं आहे. अदर लंग डिसिजेस मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतात, जसं ऍस्पिरेशन निमोनिया आहे, पल्मोनरी इडिमा आहे ड्यू टू ड्राउनिंग, त्यात यूज करतो. प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचे चान्सेस असतील तर लंग मॅच्युरेशन झालेलं नसेल तर त्यावेळेस आपण कॉर्टिकोस्टेरॉइड देऊन लंग मॅच्युरेशन ऍसेलरेट करतो. सर्फॅक्टन प्रोडक्शन वाढवण्यासाठीही आपण कॉर्टिकोस्टेरॉइड प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचे चान्सेस असेल त्यासाठी देतो. म्हणजे फिटल लंग मॅच्युरेशनसाठी, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम ऍट बर्थ प्रिव्हेंट करण्यासाठी त्या वेळेस आपल्याला स्टिरॉइड देणं गरजेचं असतं. त्यात आपण बीटा बिथॅझोन 12 mg 24 तास इंटरवल किंवा 24 तासाच्या गॅपने दोनदा देतो. म्हणजे 12 mg इंट्रामस्क्युलर 2 डोसेस आपण देतो. म्हणजे जिथं प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचे चान्सेस असेल आणि आपण 38 कम्प्लिटेड वीक कडे जाऊ शकत नसेल आणि प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असेल तर त्यावेळेस लंग मॅच्युअर नसतील तर लंग मॅच्युरेशन साठी, फिटल लंग मॅच्युरेशन साठी कॉर्टिकोस्टेरॉइडचे 2 डोस आपण देतो. तर बीटा मिथॅझोन 12 mg 24 hours आपण. ठीक आहे. इन्फेक्टिव्ह डिसिजेस मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड आपण यूज करतो. आता यामध्ये कधी आपण यूज करायला पाहिजे ते फार महत्वाचं आहे. अंडर द इफेक्ट ऑफ किमोथेरापेटिक कव्हर आपल्याला यूज करणं गरजेचं आहे, कारण कॉर्टिकोस्टेरॉइड इम्युनिटी सप्रेस करतात, बरोबर आहे. त्यामुळे इन्फेक्टिव्ह कंडिशन मध्ये देताना, इन्फेक्शन मध्ये देताना अंडर द कव्हर ऑफ अँटीबायोटिक देणं गरजेचं आहे. आणि कधी यूज करतो, ज्यावेळेस सिरियस असेल पेशंट, बरोबर आहे, त्यावेळेस कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करण्यासाठी हे ड्रग देऊन आपण इन्फ्लामेशन सप्रेस करतो. म्हणजे सिव्हिअर फॉर्म ऑफ ट्युबरक्युलोसिस, नॉर्मल टीबीच्या पेशंट मध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करत नाही, पण सिव्हिअर फॉर्म ट्युबरक्युलोसिस आहे, मिलेरी, मिनिंजियल, रिनल टीबी आहे, त्यामध्ये काही दिवस सुरुवातीच्या काळात जे टाईडवर क्रायसिस आहेत ते ते डील करण्यासाठी आपण देतो, जेणेकरून आपल्याला वेळ भेटेल अँटी ट्युबरक्युलर ड्रग द्यायला पेशंट वरती ऍक्ट होण्यासाठी. तर सिव्हिअर फॉर्म ऑफ
ट्युबरक्युलोसिस, सिव्हिअर लेप्रा रिएक्शन असेल, बॅक्टेरियल मिनिंजायटिस असेल, न्युमोसिस्टिस कॅरिनी न्युमोनिया असेल HIV पेशंट मध्ये, तर त्यावेळेस आपण देतो, पण अंडर द कव्हर ऑफ अँटीबायोटिक देणं गरजेचं आहे. आय डिसिजेस मध्ये जर अँटेरियर सेगमेंटचे इन्फेक्शन असेल तर अँटी इन्फ्लॅमेटरी पॉईंट ऑफ व्ह्यू आपण देतो. ओके, आय डिसीज मध्ये. आणि पोस्टेरियर सेगमेंट असेल इन्व्हॉल्व, तर त्याला आपल्याला सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइड देणं गरजेचं असतं. तर टॉपिकली आपण कधी देऊ शकतो? ॲलर्जिक कंजक्टिव्हायटिस असेल, आयरायटिस असेल, आयरिडोसायक्लायटिस असेल, केरॅटायटिस असेल, तर त्या कंडिशन मध्ये. केरॅटायटिस म्हणजे कॉर्नियाचं इन्फ्लामेशन, कंजक्टिव्हायटिस म्हणजे कंजक्टिव्हाचे, आयरिसचं इन्फ्लामेशनला आयरायटिस म्हणतो. तर ॲलर्जिक कंजक्टिव्हायटिस, आयरायटिस, आयरिडोसायक्लायटिस, केरॅटायटिस हे अँटेरियर चेंबरशी रिलेटेड डिसिजेस मध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड टॉपिकली देणार. पोस्टेरियर चेंबरचे जर डिसऑर्डर असेल, तर रेटायनायटिस, ऑप्टिक न्यूरायटिस, युव्हायटिस, तर आपल्याला सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपी महत्वाची आहे. परंतु हर्पेस सिम्प्लेक्स केरॅटायटिस जे व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा ऑक्युलर इंजुरी असेल, तिथं आपण आय मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड अवॉइड करायचे. स्किन डिसीज, माइल्ड स्किन कंडिशन्स मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड आपण टॉपिकली यूज करू शकतो. स्किन ऑइंटमेंट्स अवेलेबल आहेत. आणि सिव्हिअर फॉर्म ऑफ स्किन कंडिशन असेल तर आपल्याला सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपी गरजेचं आहे. मग टॉपिकल स्टेरॉइड कुठे यूज करतात? तर एक्झॅमॅटिक स्किन कंडिशन मध्ये आपण टॉपिकल स्टेरॉइड यूज करतो. सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइड स्किन कंडिशन मध्ये कुठे यूज करतो? सिव्हिअर फॉर्म ऑफ स्किन डिसीजेस, स्टीवन जॉन्सन सिंड्रोम. ओके, एक्सप्लोट लाईफ सेव्हिंग आहे कॉर्टिकोस्टेरॉइड. पेम्फिगस वल्गॅरिस, एक्सपोलेटिव्ह डर्माटायटिस. आता हे नावं तुम्हाला पाठच करावं लागेल, त्याचे ते कसे, त्याचे मॅनिफेस्टेशन वगैरे आपण त्यात डिटेल जाऊ शकत नाही. तर सिव्हिअर स्किन कंडिशन, स्टीवन जॉन्सन सिंड्रोम, पेम्फिगस वल्गॅरिस, एक्सपोलेटिव्ह डर्माटायटिस, त्याच्यात आपण सिस्टेमिक देतो. जसं आय मध्ये टॉपिकल आणि सिस्टेमिक आपण बघितलं, तसं स्किन कंडिशन मध्ये काही ठिकाणी टॉपिकल कॉर्टिकोस्टेरॉइड सफिशियंट आहे, ज्याच्यात एक्झिमेटस स्किन डिसीज आहे, आणि सिव्हिअर फॉर्म ऑफ स्किन कंडिशन असतील तर तिथं सिस्टेमिक थेरपी लागते. ओके, इंटेस्टाइनल डिसीजेस मध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतो. इन्फ्लॅमेटरी बाउल डिसीज असेल, त्यात क्रॉन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस येतात. CNS रिलेटेड कंडिशन खूप सारे युजेस आहेत, त्यातले तुम्हाला 10-15 पैकी 10-12 तरी आले पाहिजे. सेरेब्रल इडिमा मध्ये आपण देतो. सेरेब्रल इडिमाचं कॉज काही असू शकतात, ट्युमर्स, ट्युबरक्युलर मिनिंजायटिस, कॉर्टिकोस्टेरॉइड आपण देतो. स्पायनल इंजुरी नंतर कॉर्टिकोस्टेरॉइड देतो, न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन त्यांनी कमी होता. बेल्स पाल्सी मध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड देतो. नंतर न्यूरोसिस्टिक सर्कोसिस मध्ये अल्बेंडाझोल किंवा प्रॅझिक्विंटल आपण देतो. परंतु अल्बेंडाझोल किंवा प्रॅझिक्विंटल दिल्याने ज्या लार्वी आहेत, ओके, न्यूरोसिस्टिक सर्काय, त्या किल होतात आणि त्याच्या अगेन्स्ट बॉडी रिॲक्शन प्रोड्यूस करते. तर ती येऊ नये म्हणून डाईंग लार्वीच्या अगेन्स्ट जी रिॲक्शन आहे, हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, ती येऊ नये म्हणून अल्बेंडाझोल किंवा प्रॅझिक्विंटल दिल्यानंतर आपल्याला प्रिडनिसोलॉन देणं गरजेचं आहे 2 ते 4 आठवडे. तर न्यूरोसिस्टिक सर्कोसिस मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइडचा रोल आहे. तर हे झालं CNS डिसऑर्डर, सेरेब्रल इडिमा आफ्टर स्पायनल इंजुरी, बेल्स पाल्सी, न्यूरोसिस्टिक सर्कोसिस. मॅलिग्नन्सी मध्ये लिम्फोमा मध्ये आपण देतो लिम्फॅटिक लिकेमिया, हॉजकिन लिम्फोमा, नॉन हॉजकिन लिम्फोमा, कारण त्यांना लिम्फोलायटिक इफेक्ट आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे ते ॲपेटाईट इम्प्रूव्ह करतात. काही मॅलिग्नन्सी मध्ये सेकंडरी हायपर कॅल्सिमिया कंट्रोल करतात. मॅलिग्नन्सी मध्ये हायपर कॅल्सिमियाचे चान्सेस असतात. तर हे ड्रग कॉर्टिकोस्टेरॉइड कॅल्शियमचे इलिमिनेशन करतात. तर मग कंट्रोलिंग ऑफ सेकंडरी हायपर कॅल्सिमिया पॉईंट ऑफ व्ह्यू आपण कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करू शकतो. ओके, त्याचप्रमाणे अजून कोणत्या कॅन्सरमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करू शकतात? तर आपण पोस्ट मेनोपॉझल ब्रेस्ट कॅन्सर मध्ये, ओके, जे सोर्स असतो इस्ट्रोजनचा, म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर मध्ये इस्ट्रोजन रिस्पॉन्सिव्ह जो ब्रेस्ट कॅन्सर असतो, प्री मेनोपॉझल वुमेन मध्ये सोर्स ऑफ इस्ट्रोजन हे ओव्हरी असतं. परंतु पोस्ट मेनोपॉझल वुमेन मध्ये ओव्हरीमधून इस्ट्रोजन बनत नाही. ओके, पोस्ट मेनोपॉझल वुमेन मध्ये मेन सोर्स जो असतो इस्ट्रोजनचा हा ऍड्रिनल ग्लँड असतो. ऍड्रिनल ग्लँड एंड्रोजन बनवतं, हे मी तुम्हाला सांगितले. एंड्रोजनचं कन्व्हर्जन इस्ट्रोजन मध्ये होतं. आणि
पोस्ट मेनोपॉझल वुमेन मध्ये जर हार्मोन रिस्पॉन्सिव्ह ब्रेस्ट कॅन्सर असेल तर सोर जो असतो तो इस्ट्रोजन ॲड्रिनल ग्लँड मधून बनलेला असतो. मग अशा पेशंट मध्ये जर आपण कॉर्टिकोस्टेरॉइड दिले तर कॉर्टिकोस्टेरॉइड काय करतील, एचपी ऍक्सिस सप्रेस करतील. एचपी ऍक्सिस सप्रेस झाला तर ॲड्रिनल ग्लँड मधून ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरल कॉर्टिकॉइड आणि अँड्रोजनची सिंथेसिस होणार नाही. अँड्रोजन नाही बनला तर इस्ट्रोजन नाही बनणार आणि त्यामुळं हार्मोन रिस्पॉन्सिव्ह ब्रेस्ट कॅन्सर मध्ये बेनिफिशियल इफेक्ट येऊ शकतो. पण कॉर्टिकोस्टेरॉइडला म्हणजे ऍज ए ऍड्ज्युएंट म्हणून यूज करू शकतो, मेन ड्रग नाहीये. लक्षात आलं? तर हे झाले मॅलिग्नन्सी रिलेटेड यूज. ऑर्गन ट्रान्सप्लांट किंवा स्किन अलोग्राफ्ट मध्ये ही इम्युनोसप्रेशन पॉइंट ऑफ व्ह्यू आपण कॉर्टिकोस्टेरॉइड देतो. म्हणजे ज्यामध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन झालेलं आहे, बरोबर आहे, किडनी ट्रान्सप्लांटचा पेशंट असेल, लिव्हर ट्रान्सप्लांटचा पेशंट असेल, तर ज्या पेशंट मध्ये ट्रान्सप्लांट झालेला आहे त्या पेशंटची इम्युनिटी आपल्याला सप्रेस करणं गरजेचं आहे, ग्राफ्ट रिजेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी. म्हणजे त्यांच्या बॉडीने ते ट्रान्सप्लांट केलेला ऑर्गन ऍक्सेप्ट करण्यासाठी आपण इम्युनोसप्रेशन ड्रग देतो. त्यामध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड आपण यूज करू शकतो. सेप्टिक शॉक मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड आपण यूज करतो. थायरॉइड स्टॉर्म मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतो. तर थायरॉइड स्टॉर्म म्हणजे सिव्हिअर फॉर्म ऑफ हायपरथायरॉइडिझम. त्यांच्यामध्ये कन्कॉमिटंट ॲड्रिनल इन्सफिशियन्सी असते, त्यामुळं आपण कॉर्टिकोस्टेरॉइड द्यायला पाहिजे. प्लस कॉर्टिकोस्टेरॉइड T4 टू T3 कन्व्हर्जन ही प्रिव्हेंट करतात. तर असे 15 युजेस आपण पाहिले आहे जे फार्मेकोथेरपी रिलेटेड आहे आणि 3 रिप्लेसमेंट थेरपी रिलेटेड आहे. कमिंग टू द ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड, लास्ट 5-10 मिनिटं आहेत. तर मिनरल कॉर्टिकॉइड कॉम्पोनंटमुळे सोडियम वॉटर रिटेन्शन होईल, त्याच्यामुळे इडिमा होऊ शकतो, बीपी वाढू शकतो, हायपोकॅलेमिया होऊ शकतो. हायपोकॅलेमिया झालं तर अल्कोलिसिस होऊ शकतो. तर हे मिनरल कॉर्टिकॉइडचे ऍडव्हर्स इफेक्ट आहे. तर ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड तुम्हाला टिप ऑफ टंग पाहिजे, 10 ते 12 ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला कॉर्टिकोस्टेरॉइडचे पाहिजे. व्हायवा मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइडचे युजेस आणि ऍडव्हर्स इफेक्ट विचारले जाणारच, बरोबर आहे. व्हायवा मध्ये हा टॉपिक तुम्हाला 100%, कारण मिसयूज खूप आहे कॉर्टिकोस्टेरॉइडचा, त्यामुळे त्याविषयी तुम्हाला अवेअरनेस असणं गरजेचं आहे. त्यामुळे कॉर्टिकोस्टेरॉइड कुठं यूज होता आणि जास्त यूज केल्याने काय काय ऍडव्हर्स इफेक्ट येऊ शकतात. त्या ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये मिनरलो कॉर्टिकॉइड ऍडव्हर्स इफेक्ट येऊ शकता, ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍडव्हर्स इफेक्ट येऊ शकता. मिनरलो कॉर्टिकॉइड मध्ये सोडियम वॉटर रिटेन्शन, इडिमा, हायपोकॅलेमिया, हायपोकॅलेमियामुळे मेटाबॉलिक अल्कोलोसिस आणि सोडियम वॉटर रिटेन्शनमुळे बीपी वाढू शकतो. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स काय करतील, तर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स काय काय ऍडव्हर्स इफेक्ट करू शकतात. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स पहा, कसं लक्षात ठेवायचं आहे. आपण जर हातात, लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक तुम्हाला सांगतो ग्लुकोकॉर्टिकॉइडचे ऍडव्हर्स इफेक्ट. तर आपण जर हाताचा विचार केला तर स्किन, बाहेरचं सगळ्यात बाहेरचं स्ट्रक्चर स्किन आहे, त्याच्या आत सबक्युटॅनस टिश्यू आहे, त्याच्या आत मसल आहे, त्याच्या आत बोन्स आहे. तर हे 4 ऍडव्हर्स इफेक्ट आपण प्रत्येक पार्टचे पाहणार आहे. स्किनशी रिलेटेड काय, फ्रेजाइल स्किन, थिनिंग ऑफ द स्किन, प्रोटीन लॉस होतं, पर्पल स्ट्राया, त्यानंतर सिलेंजेक्टेसिया होतं, इझी ब्रुझिंग होतं, म्हणजे स्मॉल रेडी स्पॉट येतात, हिर्सुटिझम होऊ शकतं आणि क्युटेनस ऍट्रोफी. तर फ्रेजल स्किन आणि पर्पल स्ट्राया ऍटलिस्ट एवढं तरी तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्या खाली काय, त्याच्याच बरोबर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, स्किन रिलेटेड हिलिंग ऑफ द वुंड्स डिले होतं. स्किनच्या खाली सबक्युटॅनस टिश्यू आहे. सबक्युटॅनस टिश्यू म्हणजे ऍडिपोज टिश्यू, कॅरेक्टरिस्टिक रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द फॅट, कुशिंगॉइड हॅबिटस होतं. मग त्यात काय मॅनिफेस्टेशन आहे, कुशिंगॉइड हॅबिटस मध्ये कोणते मॅनिफेस्टेशन पाहिले आपण, फॅट डिपॉझिशन, फॅट डिपोजिशन होतं. मग त्याला बफेलो हम, बफेलो हार्म, मून फेस, मूनफिश. सेंट्रल ओबेसिटी, येस. थिनिंग ऑफ द लिम्स. तर कुशिंगॉइड हॅबिटस मध्ये ते करा. त्याच्या खाली काय असतं, मसल. म्हणजे आपण हाताचा विचार केला तर सगळ्यात बाहेर स्किन आहे, त्याच्या खाली सबक्युटेनस टिश्यू आहे, त्याच्या खाली काय आहे, मसल. मसल मध्ये मस्क्युलर विकनेस, मायोपॅथी तुम्हाला सांगितलं. मग का होते, मसल वेस्टिंग. मेसल वेस्टिंग मुळे, बरोबर आहे. त्याच्या खाली बोन आहे, बोनशी रिलेटेड काय ऍडव्हर्स इफेक्ट आहे, ऑस्टिओपोरोसिस. ओके, ऑस्टिओपोरोसिस. म्हणजे हे 4 झाले. त्यानंतर आता आपण वरपासून खालपर्यंत येणार आहोत, म्हणजे डोक्यापासून खालपर्यंत. सीएनएस रिलेटेड ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. बर,
आता ऑस्टिओपोरोसिस पण आहे आणि अजून तुम्हाला ते अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ द हेड ऑफ फ्युमर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कॉर्टिकोस्टेरॉइड्स कोविड मध्ये खूप प्रमाणात यूज केले गेले. आता कोविड मध्ये व्हायरल इन्फेक्शन जे आहे ते त्याच्यात जो इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स येत होता, म्हणजे इन्फ्लॅमेटरी स्ट्रॉम होता, त्याच्यासाठी कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केले गेले. पण त्याच्यामध्ये हायपरग्लायसेमिया पेशंटला दिसून आलं. त्याचप्रमाणे आता खूप सारे पोस्ट कोविड जॉईंट रिप्लेसमेंट, हिप जॉईंट रिप्लेसमेंटच्या केसेस तुम्हाला दिसून येतील. त्याचं रिझन काय आहे की कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केल्या गेल्यामुळं काही पेशंटला अवॅस्क्युलर नेक्रोसिस झालेला आहे फ्युमरचा, हेड ऑफ फ्युमर. इव्हन ह्युमरस आणि नी जॉईंटचा पण तिथं प्रॉब्लेम झालेला आहे. अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हेड ऑफ ह्युमर, ओके, ह्युमरस झाला, नी जॉईंटचे प्रॉब्लेम झालेले आहेत. तर त्यामुळं जॉईंट रिप्लेसमेंट खूप पेशंटला करावं लागत आहे. खूप साऱ्या पेशंटला वॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ ह्युमर झाल्यामुळे हेड ऑफ ह्युमर, हिप जॉईंट रिप्लेस करावं लागलंय. तर अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हेड ऑफ ह्युमर आहे, ऑस्टिओपोरोसिस आहे. ओके. ऑस्टिओपोरोसिस साठी आपल्याला कसं ट्रीट करावं लागेल? बिस्फोस्फोनेट्स आहेत, कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन डी आपल्याला देणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर आता वरपासून खालपर्यंत सीएनएस, ब्रेन पासून खालपर्यंत जायचंय. त्याच्यानुसार आपल्याला ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवायचे. ब्रेनशी रिलेटेड युफोरिया आणि सीझर थ्रेशोल्ड हे कमी करतात. म्हणजे प्रेसिपिटेशन ऑफ सीझर होऊ शकतं, युफोरिया होऊ शकतं आणि लॉंग टर्म यूज केल्यानंतर पेशंटला सायकोसिस पण होऊ शकतं. त्यानंतर मेंदूशी रिलेटेड बघितलं, थोडं खाली आलं, डोळ्यांशी रिलेटेड दोन ऍडव्हर्स इफेक्ट कॉर्टिकोस्टेरॉइडचे तुम्हाला माहित पाहिजे. कोणते आहेत ते? ग्लाउकोमा, ग्लाउकोमा. काचबिंदू, आणि पोस्टेरियर सबकॅप्सुलर कॅटॅरॅक्ट. कॉर्टिकोस्टेरॉइड जास्त यूज केले तर काही पेशंटला कॅटॅरॅक्ट डेव्हलप झालाय, ग्लाउकोमा. एक एमबीबीएसचा स्टुडंट माझा होता, त्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस होता. त्याच्यात कॉर्टिकोस्टेरॉइडचा यूज झाल्यामुळे त्याला कॅटॅरॅक्ट डेव्हलप झाला होता. ऍट द एज तो 22 ते 20. तर पोस्टेरियर सबकॅप्सुलर कॅटॅरॅक्ट, ग्लाउकोमा ते आहे. पेप्टिक अल्सर, थोडं खाली आलं, जीआयटी रिलेटेड पेप्टिक अल्सर. त्यानंतर पॅन्क्रियाज रिलेटेड हायपरग्लायसेमिया आपण बघितलंय. त्यानंतर ऍड्रिनल ग्लॅन्ड रिलेटेड सपरेशन ऑफ एचपी ऍक्सिस, त्यामुळं सडनली विड्रॉ केले कार्टिकोस्टेरॉइड तर अॅक्यूट ऍड्रिनल इन्सफिशियन्सी होते. त्यानंतर ससेप्टिबिलिटी टू इन्फेक्शन, इम्युनिटी सप्रेस झाल्यामुळं इन्फेक्शनची रिस्क असते. म्हणजे एखाद्या पेशंटला ऑटो इम्युनो सॉरी सपोज एखाद्या पेशंटला किडनी ट्रान्सप्लांट झालेली आहे, त्यात जर इम्युनोसप्रेसंट आपण यूज करत असू, कॉर्टिकोस्टेरॉइड किंवा काय बाकीचे, तर त्यांच्यामध्ये इन्फेक्शनची रिस्क वाढते. ओके. लॅटेंट ट्युबरक्युलोसिस ऍक्टिव्हेट होऊ शकतो. बरोबर आहे. इव्हन आता रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या पेशंटला आपण कॉर्टिकोस्टेरॉइड देतोय, तर त्या पेशंटमध्येही जर लॅटेंट ट्युबरक्युलोसिस असेल, इनऍक्टिव्ह फॉर्म मधला टीबी आपल्या शरीरात असेल, तर तो ऍक्टिव्हेट होऊ शकतो. तर त्या गोष्टी आहेत. ओके. त्यानंतर ग्रोथ रिटार्डेशन इन चिल्ड्रन, मध्ये ग्रोथ रिटार्डेशन होऊ शकतं. प्रेग्नन्सीमध्ये जर आपण कॉर्टिकोस्टेरॉइड दिले तर फिटल ॲबनॉर्मॅलिटीज होऊ शकतो. आययुजीआर जनरली आपल्या म्हणजे ह्युमन्स मध्ये दिसून येतं. आययुजीआर म्हणजे इंट्रायुटेराइन ग्रोथ रिटार्डेशन. क्लेप लिप, क्लेप पॅलेट अॅनिमल स्टडी मध्ये दिसून आले, पण ह्युमन स्टडी मध्ये नाही दिसून आले. तर आययुजीआर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रेग्नन्सीमध्ये जेस्टेशनल डायबिटीजची रिस्क वाढते, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शनची रिस्क वाढते, प्री इक्लाम्शियाची रिस्क वाढते. कॉन्ट्राइंडिकेशन काय आहे? आता हे रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन आहे. असं नाही की डायबिटीस पेशंट मध्ये आपण यूज करत नाही. रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन, पेप्टिक अल्सर, डायबिटीस, हायपरटेन्शन, व्हायरल किंवा फंगल इन्फेक्शन असेल, ट्युबरक्युलोसिस जनरली आपण अवॉइड करतो. सिव्हिअर फॉर्म टीबी मध्ये आपण यूज करतो. फक्त इंटेस्टायनल ट्युबरक्युलोसिस असेल तर अवॉइड करायचं. बाकी मिनिंजल ट्युबरक्युलोसिस आहे, मिलेरिफॉर्म ट्युबरक्युलोसिस सिव्हिअर, त्यात यूज करू, पण रुटीन ट्युबरक्युलोसिस मध्ये अवॉइड करणं गरजेचं आहे.
बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला युजेस मध्ये ट्युबरक्युलोसिस मी सांगितलं, कॉन्ट्राइंडिकेशन मध्ये पण सांगतोय, तर त्याच्यामध्ये कन्फ्युज नाही व्हायचं. जो सिव्हिअर फॉर्म ऑफ ट्युबरक्युलोसिस आहे त्यात आपण पेशंटला स्टेबल होऊपर्यंत कॉर्टिकोस्टेरॉइड देतो, तो तो कन्सेप्ट वेगळा आहे. आणि रुटीनली ट्युबरक्युलोसिस मध्ये ते कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. ऑस्टिओपोरोसिस पेशंटमध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. पेशंटला हर्पेस सिम्प्लेक्स केराटायटिस असेल, सायकोसिस इपिलेप्सी असेल, हार्ट फेल्युअर असेल, रिनल फेल्युअर असेल, तर हे काही कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत. तर कॉन्ट्राइंडिकेशन आपण डिस्कस केलेले आहेत. ओके. आता यूज करताना काही प्रिन्सिपल लक्षात ठेवा. कॉर्टिकोस्टेरॉइडचा यूज जेवढा गरज आहे तेवढाच झाला पाहिजे. जास्त यूज करून आपण टाळावं. जिथं गरज आहे तिथंच यूज करावं. सिरियस कंडिशन असेल तर इव्हन आपण सिंगल हाय डोस यूज केलं तरी चालू शकतो, कारण आपला एम असतं की पेशंट स्टेबल व्हावं. ओके. ओके. कॉन्ट्राइंडिकेशन नसेल तर आपण शॉर्ट कोर्सेस यूज करू शकतो. जनरली सिरियस कंडिशन असेल तर हाय डोसला चालू करावं. माइल्ड फॉर्म असेल, सिरियस नसेल कंडिशन, तर कमी डोसला चालू करा, हळूहळू वाढवा. बरोबर आहे. जनरली लॉंग टर्म यूज केले तर साईड इफेक्ट चान्सेस जास्त आहेत, त्यामुळं तुम्हाला ते यूज करताना काळजी घेणं गरजेचं आहे. सडनली तो स्टॉप नाही केला पाहिजे. जर आपण जास्त दिवस यूज करत असू, एक आठवड्यापेक्षा जास्त, तर त्यावेळेस तो स्टॉप करताना टॅपरिंग ऑफ द डोस फार महत्वाचं आहे, आणि एक्झाम मध्ये तुम्हाला हे विचारू शकतो. ओके. जिथे जिथं लोकली आपण यूज करू शकतो कॉर्टिकोस्टेरॉइड, तिथं लोकली यूज करा. सिस्टेमिक थेरपीची गरज नसेल, लोकली पॉसिबल असेल, अलर्जिक कंडिशन मध्ये स्किन अलर्जिक रायनायटिस आहे, टॉपिकल कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करू शकतो. अस्थमामध्ये आपण करू शकतो, ते आहे. आणि एखादा पेशंट कॉर्टिकोस्टेरॉइड वर आहे आणि स्ट्रेसफुल कंडिशन डेव्हलप झाली, इवन पेशंटला सर्जरी करायची आहे, किंवा इन्फेक्शन डेव्हलप झालं, तर त्यावेळेस आपल्याला डोस वाढवावा लागतो, कारण स्ट्रेसफुल कंडिशनला टॅकल करायला कॉर्टिकोस्टेरॉइड आपल्या शरीरात असणं गरजेचं आहे. आणि आपण पेशंट कॉर्टिकोस्टेरॉइडवर ठेवल्यामुळं एचपी ऍक्सिस सप्रेस झालेला असतो. तर हा कन्सेप्ट पण वेगळा आहे. जे पेशंट कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपीवर आहे त्यांच्यात एचपी ऍक्सिस सप्रेस झालेला असतो, अशा पेशंटला इन्फेक्शन डेव्हलप झालं, अशा पेशंटला स्ट्रेस मध्ये तो पेशंट गेला, किंवा अशा पेशंटची सर्जरी करायची असेल, तर कधी कधी कॉर्टिकोस्टेरॉइडचा डोस वाढवावी लागू शकतो. तर डिटेलमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड आपण डिस्कस केलेलं आहे. ओव्हरऑल मी मोस्ट ऑफ द टॉपिक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कव्हर केलेला आहे. ऑलमोस्ट सगळे पार्ट कव्हर केलेत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, क्लासिफिकेशन ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड, मेकॅनिझम एका लाईन मध्ये, युजेस आणि ऍडव्हर्स इफेक्ट. फार्मेकोलॉजिकल ऍक्शन जनरली विचारणार नाही, परंतु फार्मेकोलॉजिकल ऍक्शन अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे आहे. तर फार्मेकोलॉजिकल ऍक्शन फक्त समजून घेण्यासाठी वाचा. एक्झाम मध्ये युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, कॉन्ट्राइंडिकेशन आणि क्लासिफिकेशन याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, समजलाय टॉपिक? येस. हो. तर ओके. पीडीएफ टाका ना आम्हाला अजून पुढच्या द्यायच्या काही. बरं, टाकतो मी आता. वेळ भेटला तर मी पुढच्या सिस्टीमच्या हा, टाकतो. मग काय होईल, प्रिंट काढायला परत अजून स्टडी करायचं म्हटल्यावर त्यांना आम्हाला वेळ भेटला पाहिजे. बरं बरं, टाकतो मी. माझ्याकडे आता जेवढे तयार आहे, आता जस्ट जेवढे झाले तेवढे टाकलेत मी. अजून अँटी मायक्रोबियल सीव्हीएचच्या मी टाकलेत बहुतेक. हो, पेज आलेत काही, पण काय अँटी झाले जे लेक्चर नाही झाले ते आपण पीडीएफ टाका. बरं, टाकतो मी. तुम्हाला तुम्हाला अ, अ, जे ही साईट आहे ना, काय हम्म, म्हणता येईल की चॅनल, युट्यूब चॅनल, त्याच्यावर हम्म. तुम्हाला बाकीचे टॉपिक पण अवेलेबल हो, आहेत. आहे. मग तुम्ही सगळे टॉपिक तुम्ही जर आता कॉर्टिकोस्टेरॉइड तुम्ही आधी ऐकलं किंवा वाच वाचलं, आता केलं तर पाहिले. तुम्हाला फास्ट, तुम्हाला फास्ट समजेल. आणि तुम्हाला लक्षात येईल काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्यात, तर दोन्ही गोष्टी तुम्हाला करता येईल. तर मी बाकीचे व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी तिथे आहेत, फक्त तुम्हाला आता सर्च करावं लागेल. तुम्ही ना ती ही कॉर्टिकोस्टेरॉइडची पीडीएफ टाकलेली होती ना, ती हा. वाचल्यामुळे लेक्चर उलट इझी समजला. बरं, टाकतो ना मी, बाकीचे पण टाकतो.
आणि काय होईल आमचा स्टडी पण होऊन जाईल, पण काय झाले आपले तेवढे लेक्चर नाही झालेले. ओके. आणि आणि मग पीडीएफ ने काय होईल, तेवढाच अभ्यास तरी आवरून येईल तो. नाही ठीक आहे. आता सध्या कसं आहे की मेजॉरिटी जे आहेत ना ते, एक मिनिट हा.